गुड मॉर्निंग सर्वांना. नमस्कार. मेरे की ग्रँड मास्टर सचिन आपल्या सर्वांचं आपल्या तिसऱ्या दिवसाच्या सेशन मध्ये हार्दिक स्वागत करत आहे. वेलकम 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 यू ऑल. तर सर्वांना नमस्कार. आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. रेकी शिकत असताना आजचं जे नॉलेज तुम्हाला भेटणार आहे, गुड मॉर्निंग धनश्री मॅम, खूप इम्पॉर्टंट आहे. आता आज काय करायचं आहे, आज जास्त अभ्यास आहे. वही पेन घेऊन बसायचं आहे, नोट डाऊन करत जा. दुसरी गोष्ट, आज मी तुम्हाला जेही शिकवणार आहे. सात चक्र काय असतात, ओरा काय असतो, आणि बघा, हे नॉलेज काही लोकांना जीवनामध्ये थोडस लेट भेटेल. ओके. म्हणजे बघा, जसं तुम्ही मला सुरुवातीला सांगितलं, पहिल्या दिवशी प्रेझेंट दिली, जीवनामध्ये नात्यामध्ये प्रॉब्लेम आहे, पैशांचा प्रॉब्लेम आहे, आरोग्याच्या समस्या आहे. तर त्या का आहेत, कुठे गडबड आहे, त्याचं उत्तर तुम्हाला आज भेटणार आहे. ओके. जे काही तरुण लोक आहेत ते खूप लकी आहेत, कारण त्यांच्यासाठी हे नॉलेज तुम्ही इथून पुढे आयुष्यभर वापरणार. ओके. सो वही पेन घेऊन बसायचं आहे. सात चक्र काय आहे, ओरा काय आहे, जीवनामध्ये प्रॉब्लेम कुठे आहे, आणि इथून पुढे पूर्ण लाईफ टाइम जीवनात कधीही प्रॉब्लेम आला तुम्हाला समजेल तुमचं कुठल्या चक्रामध्ये प्रॉब्लेम आहे, ओरामध्ये प्रॉब्लेम आहे, तुमच्या घरच्यांच्या कुठे प्रॉब्लेम आहे, आणि कसं हील करायचं. ओके. तर खूप सुंदर आजचं सेशन असणार आहे. तुम्हाला मी आज ज्यांचाही रेकी लेवल 1चा सकाळी शक्तिपात झाला, कॉंग्रॅच्युलेशन्स. तर तुमचं ऍक्टिव्हेशन करून दिलं जाईल, आणि तुम्ही आज नंतरून आपलं सगळं शिकून झाल्यानंतर आठवण द्या. एक ग्लास पाणी घेऊन यायचं आहे. पाण्याला चार्ज करायचं शिकवेल, तुम्ही पाण्याची चव देखील बदलू शकता. आणि जाता जाता मी जरी विसरलो तरी मला आठवण द्या की तुम्हाला हे पेंडुलम डाउजर टेम्पररी कसं बनवायचं, कारण उद्या तुमचा पेंडुलम डाउजिंगचा विषय आहे. ओके. चला, गुड मॉर्निंग. आता थोडस इंटरॅक्ट करूया. सर्वात अगोदर काल आपण जाता जाता पास्ट लाईफ मेडिटेशन घेतलं. फॉरगिव्हनेस खूप इम्पॉर्टंट होती, थोड्या वेळाने कळेल काय इम्पॉर्टंट होती. आता किती लोक आहेत ज्यांना माफ करायला जमलं किंवा नाही जमलं, फक्त मला चॅट बॉक्स मध्ये सांगा. हा सर, आम्हाला जमलं, नाही जमलं. फक्त चॅट बॉक्स. ज्याला जमलं त्यांनी जमलं लिहा, नाही जमलं त्यांनी नाही जमलं. सांगा बरं, त्या व्यक्तीला केलं का माफ, जो खूप दिवसांपासून तुमच्या मनामध्ये घर करून होता? चला, अश्वनी मॅमला जमलं. अजून कुणी आहे का ज्याला नाही जमलं? चला, कॉंग्रॅच्युलेशन्स. ओके. चला, व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. चला, नाही जमलं अजून पण, करू ना मॅम. ठीक आहे, मी एक्सप्लेन करतो. चला, जमलं. व्हेरी नाईस. काहींना जमलं, काहींना नाही जमलं असेल तर फक्त 1 मिनिट त्याच्यावर बोलूया, नंतर आपण शिकवायला घेणार आहे. ओके. बघा, ज्यांना नाही जमलं त्यांच्यासाठी मी एक तुम्हाला स्क्रीन शेअर करतो, मग तुम्हाला थोडीशी आयडिया येईल. ओके. आपण स्क्रीन मोठी करूया. बघा, माफ करणं का महत्वाचं आहे आता आपण बघणार आहे. ओके. जस्ट 1 मिनिट थांबा. शेअर. परत ती स्क्रीन आली. जस्ट 1 मिनिट थांबा. मोठं करून दाखवायला लागेल. चला, ठीक आहे, पुढे जाऊया. ओके. हे बघा, आता माफ करणं का गरजेचं आहे, सगळ्यांनी स्क्रीनवर बघा. काय इम्पॉर्टंट आहे आणि का करायचं त्यांना माफ, त्याचं रिझन सांगत आहे. बघा, ज्यांना तुमच्यावर प्रेम कसं करायचं माहिती नव्हतं त्यांना माफ करायचं आहे, कारण त्यांच्यामुळे तुम्ही आता स्वतःवर प्रेम करायला शिकणार आहात. ओके. ज्यांना तुमच्याशी कसं वागायचं हे माहिती नव्हतं त्यांनाही माफ करायचं आहे, कारण त्यांच्यामुळे तुम्ही आता स्वतःची काळजी घ्यायला, स्वतःला प्रायोरिटी द्यायला शिकणार आहे. ज्यांना कधी तुमच्या स्वप्नावर विश्वास नव्हता त्यांनाही माफ करायचं आहे, कारण
त्यांच्यामुळे आता तुम्ही काय करणार आहे, स्वतःला प्रेरणा द्यायला, मोटिवेशन द्यायला आणि जीवनामध्ये पुढे जायला शिकणार आहे, प्रेझेंट मध्ये राहायला शिकणार आहे. आणि जे तुमच्या वाटचालीत कधी साथ देऊ शकले नाही त्यांनाही माफ करायचं आहे, कारण त्यांच्या अभावामुळेच तुम्ही आता स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकणार आहे. ओके, आलं लक्षात? तर नक्की माफ करून द्यायचं आहे. ओके, खूप इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्ही जर पूर्णपणे माफ नाही केलं ना, मी तुम्हाला सांगतो, जीवनाची नवी सुरुवात नाही करता येत ना. आपण त्या सायकल मध्ये असतो, तीच सायकल चालू असते, मग नवीन काही येत नाही. ओके, तर घरातल्या सगळ्या त्या जुन्या वस्तू फेकल्याशिवाय नवीन वस्तू, नवीन एनर्जी, एव्हरीथिंग इज एनर्जी, थोड्या वेळाने तुम्हाला कळणार आहे. आता आपण शिकणार आहे 7 चक्र आणि ओरा. तर सुरुवातीला तुम्हाला मी ओरा शिकवेल. आता ओरा शिकवण्याच्या अगोदर मी आता तुमचं एक प्रॅक्टिकल घेणार आहे. आता आपण काय करणार आहे, गेम खेळणार आहे. आता त्या गेम खेळायचं पण रिझन आहे. आता आपण एक खेळ खेळायचा आहे, फक्त 1 मिनिटाचाच खेळ आहे. ओके, जस्ट 1 मिनिट. ओके, खेळणार? मी बोललो ना, छोट्या मुलांसारखं बनायचं, गेम खेळूया फक्त 1 मिनिट. त्याच्यासाठी काय लागणार आहे, सर्वांचे व्हिडिओ ऑन लागणार आहे. जे लोक खूप बिझी आहे, ऍटलिस्ट 60 सेकंड, 1 मिनिटासाठी तर व्हिडिओ ऑन करू शकतात. चला करा बरं. चला, जयश्री मॅम, ओपो नावाने कोणी, कोमल मॅम, 1 मिनिटासाठी व्हिडिओ ऑन करा. चला, मजा येते गेम खेळायला प्रत्येक वेळेस. हा, चला, व्हेरी नाईस. अजून कोण आहे? करा, 1 मिनिट द्या स्वतःला, मग तुम्हाला समजेल गेम किती सुंदर खेळ आहे आणि किती सोपा आहे. चला करा. विजया मॅम, दर्शना मॅम, प्रतीक्षा देवकर, प्रेक्षा मॅम, कोण आहे अजून, चंचल पुरोहित, दिगंबर सर, कमॉन. 1 मिनिटासाठी करा, नंतर बंद करा. खूप बिझी असाल तर बंद करा, पण ऑफिसमध्ये जरी असेल 1 मिनिटासाठी ऑन करा. आजूबाजूच्या लोकांना पण मॅजिक दिसेल. ओके, चलो ठीक आहे. आता गेम काय बघूया आपण. बघा काय करायचं आहे सर्वांनी. आता मी काय करेल, इथे 1 मिनिटाचा टाइमर लावेल. आता 10 वाजून 13 मिनिटं झाले, समथिंग सेकंड. तर मी आता टाइमर लावेल. आता काय करायचंय तुम्हाला, जेव्हा मी बोलेल युअर टाइम स्टार्ट नाव असं बोलेल, तर चेहऱ्यावर एक सुंदर स्माईल आणायची आहे. अगदी 40% वाली, एकदम मनातून अशी सुंदर स्माईल आणायची आहे. आणि ती स्माईल पुढील 1 मिनिटापर्यंत सोडायची नाही आहे. तुमच्यापैकी ज्याने ती स्माईल सोडली तो गेम मधून आउट. आता का ती ऍक्टिव्हिटी आहे, थोड्या वेळाने कळेल. ओके, चला खेळणार, स्टार्ट करायचं. तुमचे सुंदर सुंदर चेहरे मला दाखव. ओके, चला आता मी तुमचा टाइम स्टार्ट करतो. ओके, युअर टाइम स्टार्ट नाव. एक स्माइल घ्या, पण सोडू नका, फक्त स्माइल घ्या. ओके, बघू द्या बरं मला कशी दिसत आहे. धनश्री मॅम, ओके, अर्चना मॅम, व्हेरी नाईस. ओके, चल, प्रज्ञा मॅम सोडायची नाहीये. कोमल मॅम, मनापासून हसत जा बरं तुम्ही, माझी कंप्लेंट आहे तुमच्याकडे. चला, ओके, व्हेरी नाईस. ओके, सोडायची नाही, अजून बाकी आहे, 30 सेकंड बाकी आहेत. व्हेरी नाईस. बघा बरं किती सुंदर सुंदर चेहरे आणि व्हिडिओ बंद करून बसतात. ओके, चला, अजून 15 सेकंड बाकी. सोडायची नाही. चला, अजून तर कोणी आउट झालं नाहीये. चला, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. चला, थँक्यू सो मच, कुणी आउट झालं नाही. आता बघा, अचानक तुमचा मूड बदलला की नाही, डोक्यात काही पण विचार होते 1 मिनिटात गेले की नाही, अचानक चेहऱ्यावर ग्लो आला की नाही, दिवसभर तुम्ही तोंड लटकून फिरणार तर काय होणार, एखाद्या हॅपी पर्सनच्या ओरामध्ये प्रवेश तुम्ही एंट्री करणार, त्याचाही ओरा डाऊन होईल. तर ओरा काय असतो काय नाही, का आपण स्माइल ऍक्टिव्हिटी करायची आहे, ते मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगेल. ओके, आता आपण शिकवायला घेऊया. थँक्यू सो मच. जे खूपच जास्त बिझी होते त्यांनी व्हिडिओ बंद केला तरी चालेल, पण इकडे लक्ष द्या. ओके, खूप इम्पॉर्टंट नॉलेज आहे. नाही तर तुम्हाला समजणार नाही लाईफ मध्ये तुम्ही कुठे स्टक आहात. ओके, चला आता आपण शिकवायला घेऊया. हम्म, ओके. ओके,
आता बघा ऑरा म्हणजे काय. सर्वात अगोदर आपण शिकणार आहे ऑरा म्हणजे काय. आता तुमच्या घरात जितके महापुरुषांचे फोटो आहेत त्यांच्या मागे तुम्हाला अशी ब्राईट लाईट दिसेल, एक प्रकाशाचं वलय दिसेल. आता हे त्यांच्याच पाठीमागे असतं का? तर असं बिलकुल नाही. असं वलय तुमच्या मागे देखील असतं. तुमच्याही आजूबाजूला असं प्रकाशाचं वलय असतं, एक एनर्जी फील्ड असते. प्रत्येकाची असते. ओके. तर फक्त आपली कमी प्रमाणात असते. आता ते कशी असायची, ओरा कसा आपला मोठा होतो, कसा बारीक होतो, ओरा वीक असेल तर काय होतं, आज आपण सगळा अभ्यास करणार आहे. तर बघा, ऑरा म्हणजे आपल्या शरीराभोवती असलेलं एक ऊर्जा क्षेत्र, एनर्जी फील्ड. तर हे 7 स्तरांमध्ये विभागलेलं असतं. व्यक्तीचे विचार, भावना आणि आरोग्यावर याचा प्रभाव पडत असतो. तर ऊर्जेचे संतुलन बिघडल्यास थकवा, चिंता, निराशा जाणवते. तर बघा, अगदी तुम्ही त्याची लेन देखील मोजू शकता. तर माणसाच्या औराची सरासरी लांबी शरीराच्या सर्व दिशांना 3 ते 4 फूट असते. मात्र ही व्यक्ती प्रत्येक ही ऊर्जा, ही लेंथ प्रत्येकाच्या ऊर्जा पातळीवर डिपेंड करत असते. ओके. तर नॉर्मली कमकुवत आणि कमी ऊर्जा जो बेड रिडन व्यक्ती असतो, सतत आजारी असतो, किंवा अगदी तो म्हणजे आता जायचीच वेळ आली आहे, अशा व्यक्तीचा ओरा 1 ते 2 फूट असतो. संतुलित आणि निरोगी व्यक्ती जी असते, हेल्दी असते, जी सकाळी जॉगिंगला जाते, योगा करते, वॉकिंग करते, सकाळी उठते, हेल्दी असते, अशांचा ओरा 3 ते 6 फूट असतो. आणि जसं आध्यात्मिक साधक असतात, रेकी करणारे, ध्यान करणारे, विपश्यना कुणी असेल, त्या स्पिरिच्युअलिटी मध्ये असणारे, त्यांचा ओरा 6 ते 12 फूट असतो. ओके. आणि लिटरली ओरा मोजता येतो. असं नाही की तुम्हाला फक्त मी सांगणार आहे ओरा बघतात कसं, टेक्निकल कसं असतं. आता एखाद्याची लेंथ मोजायची आहे, तर आमच्यासारखे हिलर लोक काय करतात की त्यांच्याकडे असं हे एल रॉड असतं. मग त्या समोरच्या व्यक्तीला उभं करायचं थोडस मागे, आणि असंच असतं. आणि त्याला सांगायचं की असं हळूहळू पुढे, आणि मग हे मूव्ह करायला लागतं. तर तिथून त्याची लेंथ मोजलं जातं. ऍडव्हान्स लेवलचं आहे, आत्ता शिकणं इम्पॉर्टंट नाही आहे. ओके. दुसरं आपण पुढे बघूया. ओके. तर मी तुम्हाला सांगणार आहे बघायचा कसा, अजून कसे खरंच असतं की नसतं, काही लोकांना संशय असतो की डाऊट असतो, ते सगळं मी एक्सप्लेन करणार आहे. आता बघा, मी स्माइल ऍक्टिव्हिटी का घेतली. आता ही आहे दुःखी व्यक्ती, हे सॅड पर्सन आहे. जी व्यक्ती सतत दुःखी असते, निगेटिव्ह असते, निराशावादी असते, अशा लोकांच्या एक ऊर्जा क्षेत्र असतं, त्याच्यामध्ये असे गॅप असतात. त्याच्याने होतं काय, तुमच्या अवतीभोवती परत एखादा निगेटिव्ह व्यक्ती आला तर तुम्ही त्याच्या एनर्जी देखील तुमच्या ओरामध्ये ओढून घेतात. होतं काय, मग तुम्ही ऑलरेडी तुमच्या जीवनाचे 12 वाजले आणि अजून नकारात्मक लोक, नकारात्मक प्रसंग तुमच्या जीवनामध्ये येतात. एखाद्याची समजा कुणाची नजर पटकन लागून जाते, आपण बोलतो कुणी बॅड इंटेन्शनने काही तुमच्या प्रती बॅड इंटेन्शन दिलं, ते तुम्हाला लवकर लागतं. ओके. तर ह्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, बघायचं आहे. तर सॅड पर्सन जर तुम्ही असाल तर तुमच्या ओराची कंडिशन अशी असते. जर तुम्ही हॅपी असाल, आनंदी असाल, हॅपी गो लकी असाल, जसं आता स्माइल केली, तर अशा व्यक्तीचं ऊर्जा क्षेत्र बघा पूर्णपणे बंद आहे, पूर्णपणे टाईट आहे. तर अशा व्यक्तींना समोरची व्यक्ती काही बोलो, काही करू, यांना काही फरक पडत नाही. ते त्यांच्या दुनियेमध्ये मस्त असतात. कुणाची एनर्जी आतमध्ये एंटरही होत नाही, ते खुश असतात. जसं छोटे मुलं असतात, छोट्या मुलांना कोणी काही बोललं त्यांना एवढं माइंड नाही करत, ते नंतरून विसरून जातात. ओके. तर तसं एकदम हॅपी राहायचं आहे. मग म्हणून आनंदी माणसाबरोबर सगळं चांगलंच होतं. आणि जो माणूस नेहमी तोंड लटकून असतो, त्याचं नेहमी तसंच होऊन असतं. ओके. तर ओरा हा फक्त व्यक्तीचा नाही तर वस्तूचा असतो, वास्तूंचा असतो, सगळ्यांचा असतो. आपण बघणार आहे. आता मी तुम्हाला जी स्माइल ऍक्टिव्हिटी सांगितली काय करायचं आहे, जर तुम्हाला आता जीवनामध्ये मॅजिकल चेंजेस करायचे आहेत, एक प्रयोग करून बघा. हा, जस्ट प्रयोग करून बघायचा आहे. आता तुम्ही काय करा, कधी उद्यापासून समजा सकाळी दुकानात तुम्ही घरातून सकाळी दूध घ्यायला गेले. आता तो प्रवास 5-10 मिनिटाचं लागतं. तर एक कमिटमेंट करायची की मी घरातून बाहेर पाऊल टाकलं तर मी अशी चेहऱ्यावर स्माईल ठेवेल, अशी सुंदर स्माईल ठेवेल, आणि घरी येऊपर्यंत ती स्माईल तशीच राहील. आणि मग मॅजिक बघा, तुम्हाला रस्त्यात जेही लोक भेटतील, तुम्हाला बघून त्यांची एनर्जी शिफ्ट होईल.
कारण तुमचा ओरा स्ट्रॉंग होऊन जातो. ओके. मग तुम्हाला लोक तुमच्या चेहऱ्याला एक ग्लो येईल, बोलतील एवढा खुश काय. आणि तोच आनंद तुम्हाला सगळीकडे पसरवायचा आहे. तुम्ही जर सकाळीच तीच कटकट तेच वाकडं तोंड घेऊन गेले, उदास चेहरा, काय होतं याच्याने? दुसऱ्यांची पण एनर्जी डाऊन होते. जसं घरामध्ये तुमच्या घराचा ओरा छान आहे, घरात सगळे आनंदी आहे, आणि एक निगेटिव्ह पाहुणा घरी येऊन जातो, एक दिवस राहतो आणि चालला जातो, पण त्याचा इफेक्ट 8 दिवस तुमच्या घरामध्ये राहतो त्या एका व्यक्तीचं. असं होतं की नाही? तर आपण शिकणार आहे ओराला कसं प्रोटेक्ट करायचं, कसं त्याला केअर करायची. तर प्रयोग करा. ओके. मी पण सकाळी माझ्या मुलीला नेहमी शाळेत सोडवायला जातो ना, काय करतो, चेहऱ्यावर एक स्माइल घेतो, आणि ती स्माइल तशीच असते घरी येऊपर्यंत. रस्त्यात सिग्नलवर कोणी भेटलं, अनोळखी व्यक्ती भेटला, तोही आपल्याला बघून खुश होऊन जातो, आणि आनंदी माणसाबरोबर सगळं चांगलंच होतं. ओके. तर स्माइल करत राहा, तो चेहरा पाडून काही भेटणार नाही. परमेश्वराने तुम्हाला जीवन जगायला, आनंदाने हसायला खेळायला पाठवलं आहे. परमेश्वराने तुम्हाला शिक्षा थोडी दिली आहे. स्वर्ग हे पृथ्वीत स्वर्ग आहे, नरक थोडी आहे. हा. हॅपी राहत जा. आणि तुम्ही हॅपी असेल की तुमचा क्रिएटर हॅपी असेल की हा हा हॅपी आहे. ओके. नाही तर होतं काय माहितीये का, त्या परमेश्वराचं आणि तुमचं नातं काय आहे? जसं तो आपला पिताच आहे, परमेश्वर आहे. ओके. आणि जसं बघा, तुम्ही तुमच्या मुलासाठी खूप करत आहे, लक्षात घ्या, खूप काही करतात, आणि मुलं दिवसभर तोंड लटकूनच आहे, सॅटिस्फाय नाही. तुम्हाला कसं वाटेल? आणि तुम्ही तुमच्यासाठी परमेश्वर एवढं करतो, मी कालच सांगितलं, तुम्ही किती लकी आहे. दुसऱ्यांच्या स्वप्नातलं आयुष्य जगतात, आणि तुम्ही असे नाराज फिरले, तोंड लटकून फिरले, त्याला काय वाटेल क्रिएटरला? तो काय बोलेल, याला काही दिला, असाच असतो तर जाऊ दे. स- होऊ शकतं. ओके. तर ते माझं पर्सनल मत आहे. तर बघा, तुम्हाला ऍग्री असेल तर सांगा, अदरवाईज इट्स ओके. हा. आता आपण टेक्निकली थोडस बोलूया. हा. ते बाकीचं सोडा, करून बघा प्रयोग. आता ओराचे 7 स्तर असतात. हा. 7 स्तर असतात. भौतिक स्तर आहे, भावनिक आहे, मानसिक आहे, आत्मिक आहे, हायर मेंटल लेअर आहे, स्पिरिच्युअल डिवाइन. आता लेवल 1 मध्ये काय करूया, मी तुम्हाला तुमचं फिजिकल लेवलवर जास्त करून काम होईल. ऍडव्हान्स लेवलला मग तुमचं इमोशनल लेअर असते, EFT वगैरे दुसऱ्या काही टेक्निक्स असतात. मेंटल लेअर आहे, पुढे डीप मेडिटेशन वगैरे असतं. पण तुम्हाला फिजिकल लेवलवर जास्तीत जास्त सुरुवातीला काम करायचं आहे, एक एक लेवलवर काम करत जायचं असतं. ओके. आता काही लोकांना वाटेल की हे खरं असतं की नाही, की सगळे अशाच थापा आहेत. तर बघा, सुरुवातीला आता तुम्हाला खूप वर्षापूर्वी कोणी बोललं असतं, म्हणजे 400-500 वर्षापूर्वी दोन व्यक्ती चर्चा करत असते की एखाद्याच्या शरीरातले सगळे ऑर्गन्स बघणं शक्य आहे का, त्याचा फोटो काढणं शक्य आहे का. कोणी विश्वास नसता ठेवला. आज एक्सरे आहे, सोनोग्राफी आहे, आपण आतले ऑर्गन्स बघू शकतो. तसंच आता ओरा बघणं ही खूप कॉमन आहे. ओके. ओरा सगळ्यांचा समजून जातो. तर हे एक किरिलियन कॅमेरा आहे, किरिलियन फोटोग्राफी आहे. किरिलियन नावाच्या सायंटिस्ट होत्या. ओके. त्यांनी हे केलेलं आहे, तर त्यांनी इन्व्हेंट केलं आहे. आता वर्ल्ड वाईड फेमस आहे, अगदी ओरा स्कॅनर असतात, लोकांचे पूर्ण रिपोर्ट्स वगैरे निघतात, खूप फेमस आहे. तर बघा, ओरा फक्त व्यक्तीचा नाही तर वस्तूचा देखील असतो. हा. बघा, सगळ्यांची एनर्जी असते. आपला हात आहे, टोमॅटो आहे, बघा, एक पिकवलेला टोमॅटो, एक रॉ टोमॅटो आहे, त्याचं ऊर्जा क्षेत्र बघा, जो शेतीतून काढलाय. आणि जेव्हा तुम्ही त्याच्यावर अन्न प्रक्रिया करता, तर त्याची एनर्जी फील्ड डाऊन होऊन जाते. ओके. पान आहे, चावी, अगदी चावी आहे, सगळं काही आहे. तुमचं पेन, वही, पुस्तक, सगळ्यांची एक एनर्जी फील्ड असते. तर आताच तुम्हाला समजलं का? लहानपणी आपल्याला धडा होता किंवा पौराणिक कथा आहे, भक्त प्रल्हादांना सगळीकडे परमेश्वर दिसायचा, प्रत्येक ठिकाणी दिसायचा. तर त्याच्या वडिलांना ते बोलायचे, असं कसं पॉसिबल आहे. पण तुम्हाला कळालं, पृथ्वीमध्ये सगळीकडे एनर्जी आहे, एव्हरीथिंग इज व्हायब्रेशन, एव्हरीथिंग इज एनर्जी. तर भक्त प्रल्हादांना तेव्हा दिसायचे. आलं लक्षात? तर एव्हरीथिंग इज एनर्जी, सगळ्यांचा ओरा असतो. तुम्ही गाडी वापरतात, त्या गाडीचा, तुमच्या गाडीचा ओरा असतो, घराचा ओरा असतो. तर सगळ्यांना प्रोटेक्ट ठेवणं गरजेचं आहे. ओके. तर केअर करणं खूप गरजेचं आहे. आता पुढे बघूया आपण. तर बघा, एक व्यक्ती, मी तुम्हाला परत सांगितलं, असा व्यक्तीचा ओरा असतो, त्याचे कलर असतात, त्या कॅमेराने फोटो काढलेले आहेत. जर असं काढलं तर पूर्ण समजून जातं त्याच्याने. ओके. त्याला किरिलियन फोटोग्राफी बोलतात. तर बघा,
आता साधं एक तुम्हाला मी उदाहरण देतो. ओरा निर्जीव वस्तूंचा म्हणजे फळभाज्यांचा पण किती इम्पॉर्टंट असतो. आता बघा, इथे एक ऑर्गॅनिक मशरूम आहे, एक फॉर एक्झाम्पल, आणि इथे म्हणजे पारंपरिक पद्धतीने पीक घेतलं आणि ते केमिकल टाकून केलं आहे. तर पारंपरिक पद्धतीने पीक घेतलं तर त्याचा ओरा इतका सुंदर असतो, मोठा असतो. सेम टोमॅटोचा आहे, ऑर्गॅनिक टोमॅटो आहे, तर त्याचा ओरा खूप स्ट्रॉंग आहे. पण तेच केमिकल टाकून पीक घेतलं तर ओरा कमी होतो. आता मी तुम्हाला एक दुसरं उदाहरण देतो. आता तुम्ही सगळे लेडीज लोक आहे, बाजारामध्ये एक भाजीपाला घ्यायला जातात. आता एक आपण एक्झाम्पल घेऊया. तुम्ही बटाटे घेतले. आता तुम्ही काय करतात, चांगले चांगले निवडून घेतात आणि खराबवाले सडके बाजूला ठेवतात. असं प्रत्येक कस्टमर करतो. आता शेवटी काय होतं, तो भाजीवाला काय करतो, ते फेकून देत असेल का? सगळेच नाही फेकून देत. ओके. तर होतं काय, तेच जे उरलेला तुम्ही साईडला काढलेला माल वडापाववाला घेऊन जात असेल, हा, हॉटेलवाला घेऊन जात असेल, आणि मग तेच काय होतं, घुमून फिरून तुमच्या पोटात जातं. आणि जेव्हा तुम्ही आजारी पडतात, डॉक्टरकडे जातात, मग डॉक्टरांचा पहिला प्रश्न काय असतो माहिती आहे? बाहेरचं काही खाण्यात आलं होतं का, का विचारतात? हेच रिझन आहे. ओके. तर आपले अन्न पाणी सगळ्यामध्ये एनर्जी आहे, हा, सगळ्यामध्ये एक एनर्जी फील्ड असतं. तर थोडस नोट डाऊन करत जा. ओके. आले लक्षात? अजून, हा, तर ओराचे कलरही असतात, ते ऍडव्हान्स लेवलला आहे, सध्या तुम्हाला एवढं याची गरज नाही आहे. ओके. आता आपल्याला मेन काय आहे, ओरा दूषित का होतो हे बघायचं आहे. तर बघा, ओरा दूषित होण्याची कारणे: नकारात्मक विचार आणि भावना, तुम्ही सतत निगेटिव्ह असाल; तणाव, चिंता; तुमची अयोग्य जीवनशैली, अनहेल्दी लाईफस्टाईल, सकाळी 10-11ला उठत आहे, रात्री 2-3ला झोपत आहे, पुरेशी झोप नाही, कधी काही खायचा टाइम नाही, कधी पोटात आलं खायचं; तुमच्या आजूबाजूचं नकारात्मक वातावरण, जरी तुम्ही चांगले असाल पण तुमच्या ऑफिसचे लोक टॉक्सिक असतील, घरातले लोक निगेटिव्ह असतील, तरी तो आपल्यावर परिणाम होत असतो. मग त्याला कसं आपल्याला प्रोटेक्शन घ्यायचं आपण बघणार आहे. शारीरिक आणि मानसिक थकवा, अशा काही गोष्टी असतात. ओके. तर बघा, आता तुम्हाला ओराला कसं शुद्ध करायचं आहे, तर याच्या काही प्रॅक्टिसेस आहेत. तर सर्वात अगोदर आहे ध्यान आणि प्राणायाम. तुम्ही बघा, ध्यान करणाऱ्या माणसाची एनर्जी कशी असते, त्याच्या चेहऱ्यावर कसा ग्लो असतो. तुम्ही कधी जर बघायचं असेल मेडिटेशन ध्यान करणाऱ्या लोकांची कशी एनर्जी असते, तर जेव्हा ते विपश्यनाचे शिबिर संपतात ना, 10व्या दिवशी ते सुटतात, तर त्या लोकांना कधी बघा, एखादा व्यक्ती शिबिर करून आला ना, त्याला 5 दिवस ऑब्झर्व करा, त्याची एनर्जीच एक वेगळ्या लेवलवर असते. योगा करणारेही असतात, त्यांचंही तसंच असतं. कुठलंही मेडिटेशन करा असं नाही म्हणत मी, पण त्या व्यक्तींची ऊर्जा पातळी जास्त असते. तर मेडिटेशन तुम्हाला मी शेवटच्या दिवशी मेडिटेशन देणार आहे, मेडिटेशनची प्रॅक्टिस करायची आहे. कसं करायचं मी तुम्हाला लास्ट डेला सांगणार आहे. तर ध्यान आणि प्राणायाम, मीठ आणि पाण्याने स्नान. आता ही खूप सगळ्यात चांगली टेक्निक आहे. काय करायचं आहे, मूठभर तुम्हाला सेंधा मीठ घ्यायचं आहे, रॉक सॉल्ट घ्यायचं आहे, आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं, आणि तुमच्या एनर्जीमध्ये सडन शिफ्ट जाणवतो. आता बरेचशी लोक आहेत हा प्रयोग करतात. तर आता कोण कोण आहे का आपल्या ग्रुपमध्ये, सांगा बरं मला, मीठ पाण्याने आंघोळ केली आणि रिझल्ट सांगा, म्हणजे दुसऱ्या लोकांना एक आयडिया येईल. ओके. कोण करतं असं? चला, प्रतिभा मॅम करतात. सांगा मला कसं वाटतं केल्यानंतर, म्हणजे दुसऱ्यांना ते खरं वाटेल, नाहीतर सांगून आपण फायदा नाही ना. अनम्यूट करा, अनम्यूटचं बटन. चला, सीमा मॅम पण कर. दाबा बरं ते बटन, तिथं येत असेल अनम्यूटचं. हा, सर झालं आवाज येतोय? झालं. हा, बोला बोला. तर तुमचा ना रेंज कमी येतो, आंघोळीच्या आवाज आहे ना. पाण्यामध्ये मीठ टाकून आंघोळ करते. त्याच्याने दिवसभर फ्रेश वाटतं आणि जी बरोबर. निगेटिव्ह येतोय आता सर, हा, येतो तर येतोय, बोला. दिवसभर असं फ्रेश वाटतं. हम्म. दिवसभर फ्रेश वाटतं. निगेटिव्हिटी जास्त मनामध्ये येत नाही. निगेटिव्ह विचार जास्त मनामध्ये येत नाही आणि हम्म. नेहमी दिवसभर पॉझिटिव्ह वाटतं, चांगलं व्यवस्थित छान हो, वाटतं.
थँक्यू. बघा नक्की मी सर्वांना विचारलं ना, सर्वांचे हेच आन्सर असतील. ओके, मी सर्वांचा घेत नाही, आज खूप मोठा सेशन आहे हा. तर खूप सुंदर आहे आणि बघा ते निसर्गाचा आहे आणि निसर्ग खूप याच्यामध्ये रोल प्ले करत असतो. ओके, खूप लोक आहेत तर नक्की ते काम करतं. ओके, आणि बघा मुंबई सारख्या शहराच्या लोकांनी तर केलंच पाहिजे. रोज नका करू, वीकली एकदा करा, नाहीतर हेअर वगैरेला काही प्रॉब्लेम होईल. बोलणार सरांनी सांगितलं होतं रोजच ओरा क्लीन करायचा, असं काही नाही आहे. आता मुंबईचे लोक बघा ट्रॅव्हल करून येतात, ट्रेनमध्ये किती गर्दी असते, किती लोकांच्या एनर्जीशी तुम्ही कनेक्ट होतात. तर तुम्ही कधी ट्राय करून बघा घरी आल्यानंतर, कधी रॉक सॉल्टने आंघोळ करून तुम्हाला सडन एनर्जी मध्ये शिफ्ट जाणवेल. ओके, अजून दुसरं काही आहे पद्धती आपण बघणार आहे. दुसरं आहे स्फटिक आणि क्रिस्टल्स. आता क्रिस्टल्स खूप सुंदर काम करतात. आता जसं माझ्या हातामध्ये एक वेगवेगळे क्रिस्टल आहे, क्रिस्टल ट्री असतात, खूप काही आहे, पिरॅमिड, सो मच. तर क्रिस्टल पण खूप सुंदर याच्यामध्ये काम करत असतात तुमच्या ओराला क्लीन ठेवण्यासाठी. तर क्रिस्टलही तुम्ही नंतरून वापरू शकतात, सध्या तो आपला शिकवण्याचा भाग नाही, तो नंतर शिकूया. मंत्र जाप आणि धूप. तर बघा तुमचं घरामध्ये तुम्ही धूप वगैरे लावला, अगरबत्ती लावली, छान प्रसन्न वातावरण होतं. ओके, नाही तर तसंच त्याची एनर्जी डाऊन होऊन जाते. तर मंत्र जाप तुम्हाला तर तो, मी जेव्हा 7 चक्रा मेडिटेशन देणार आहे तर त्याच्यात तुम्हाला मंत्र तर येणारच आहे. ओके, प्रकृतीच्या सानिध्यात वेळ घालवणे. तर आता सांगा बरं, काय पंचतत्व काय आहेत, कुणाला माहिती आहेत का, सांगा बरं. निसर्गाची 5 तत्व, काय काय पंचतत्व आहेत. ओरा क्लिन्झिंग साठी तुम्हाला काय करायचं आहे बघा. हा, कोणी असेल तर सांगा, अदरवाईज मी सांग. चला, अग्नी आहे, जल, ओके व्हेरी नाईस, वायू, चला चला, अग्नी, वायू, जल, पृथ्वी, आकाश. चला ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, जास्तीत जास्त या निसर्गाच्या सानिध्यात राहायचं आहे. हा, म्हणजे प्रकृतीच्या सानिध्यात वेळ घालवायचा आहे. ओके, बघा तुम्ही जर हे पंचतत्व बिघडले तर आपल्या ओरावर याचा फरक पडत असतो. त्याच्यामुळे गावचे लोक निसर्गात राहतात, ऍज कम्पेअर टू शहराचे लोक कमी आजारी पडत असतात. तर मोकळी हवा घ्या. आधी पण डॉक्टर आपण बघायचो, सांगायचं काही जास्त झालं, आजारी पडलं, डॉक्टर बोलायचे हवा पाणी बदलायला बाहेर जाऊन या, मग लोक हिल स्टेशनला जायचे. तसं तुम्ही प्रकृतीच्या सानिध्यात वेळ जास्तीत जास्त घालवायचा आहे. हे आपला ओरा खूप छान क्लीन होतो, कारण शहरात तेवढं अ, अ, स्वच्छ वातावरण नसतं. ओके, रेकी आणि ऊर्जा उपचार. रेकी तर तुम्ही देणारच आहे स्वतःला इथून पुढे, तर ते तुम्हाला लास्ट डेच्या प्रॅक्टिस नंतर करणार आहे. तर स्फटिक आहे, म्हणजेच क्लिअर कॉर्ड्स वगैरे क्रिस्टल काम करतात. आता हे झालं ओराचं. ओके, जरी तुम्ही एखाद्याचा दुसऱ्याचा क्लास केला असेल, तिकडे सांगतात ओराबद्दल काहीतरी, बघा ओरा कसा बघायचा ते पण 1 मिनिटात सांगतो तुम्हाला. पण ते बघणं इम्पॉर्टंट नाही आहे. आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे, आपल्याला एनर्जी कशी फील होते आणि आपल्याला आपली एनर्जी कशी बदलायची आहे, प्रोटेक्ट करायची आहे. जरी तुम्हाला पुढे जाऊन बघायचं आहे काय करायचं, तर 1-2 प्रयोग असतात. काय करायचं, एखाद्या व्यक्तीला पांढऱ्या वॉल समोर उभं करायचं, व्हाईट वॉल समोर, भिंतीसमोर, त्याच्या नो स्टेपकडे एकटक बघायचं. मग तुम्हाला त्याच्या अवतीभोवती एक प्रकाशाचं वलय दिसेल. ओके, एकाचं बघितलं दुसऱ्याचं बघा बघा, कुणाचा कमी आहे कुणाचा जास्त आहे, तसं तुम्ही बघू शकतात. ओके, अजून आहे, तुम्ही अगदी असा हात जरी केला पांढऱ्या वॉल समोर आणि एकटक याच्याकडे बघितलं थोडस वरती करून, किंवा 5 बोट, त्याचाही तुम्हाला ऑरा दिसेल. काही लोकांचं इंट्युएशन चांगलं असतं, त्यांना कलरही दिसतात. ओके, नॉर्मली व्हाईट काही दिसत. तर बघणं इम्पॉर्टंट नाही आहे, ह्या गोष्टींच्या मागे नका पडू. इम्पॉर्टंट काय आहे, एनर्जी आपली कशी आहे, आपल्याला कसं जाणवत आहे आणि कसं इम्प्रूव्ह करायचं आहे, ते जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, चला. हा, तुमचं हँड रेज काही बोलायचंय का मीना मॅम, मला आता 7 चक्र शिकवायचे नाही तुमचं. हा बोला. माझं शक्तिपात राहिलाय. ठीक आहे, मी तुम्हाला क्लास संपल्यानंतर करून देतो. ओके, बर, हा. ठीक आहे. तर बघा, आता आपण शिकणार आहे 7 चक्र. ओरा तर इम्पॉर्टंट आहेच, पण आता 7 चक्र खूप इम्पॉर्टंट आहे. आता मी तुम्हाला प्रत्येक चक्राविषयी एक एक करून माहिती देणार आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. पुढे जाऊन तुम्हाला हिलर बनायचं आहे, तर तुम्हाला चक्रावरच रेकी द्यायची आहे.
चक्रावरच हिलिंग करायची आहे. तुम्हाला पेंडुलम हिलिंग करायची, पेंडुलम पण चक्रावर करायचं आहे. कुठलंही करा भविष्यात, प्राणिक करा, एंजलिक रेकी करा, पण काम तर चक्रावरच करायचं आहे. 7 चक्र खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यांचाही शक्तिपात राहिला क्लास संपल्यानंतर सांगेल मी इन्स्ट्रक्शन दिला. आता प्रश्न नाही करतात. आता मी तुम्हाला एक एक चक्राचं महत्व सांगेल आणि कमेंट मध्ये लगेच तुम्ही नोटीस करायचं. तुम्ही मला सांगितलं ना फर्स्ट डे ला कुठे प्रॉब्लेम आहे, लगेच सांगायचं हा सर माझं चक्र बॅलन्स वाटत आहे किंवा इम्बॅलन्स वाटत आहे. तर खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे. हा बेस आहे. हिलिंग करायची आहे तुम्हाला चक्रावरच हिलिंग करायची आहे. ब्रेसलेट्स घालायचे आहे चक्रानुसारच घालायचे आहेत. खूप इम्पॉर्टंट आहे. 7 चक्र खूप इम्पॉर्टंट आहेत. आपण चक्राविषयी समजून घेणार आहे. ओके, मग तुम्हाला कळेल जीवनामध्ये कुठे प्रॉब्लेम आहे आणि काम कुठे करायचं आहे. तर आता 7 चक्र, त्यांचं महत्व आपण समजून घेणार आहे. तर चक्रे म्हणजे काय? चक्रे म्हणजे आपल्या शरीरातील सूक्ष्म ऊर्जा केंद्रे. अशी बरीच चक्रे असतात. कोणी 108 बोलतं, 114 बोलतं, छोटी मोठी, मायनर, मेजर. पण मेजर ही बेस आपली 7 चक्र असतात. आपण 7 चक्रांचाच अभ्यास करूया. तर प्रत्येक चक्राची एक वेगळी फ्रिक्वेन्सी असते, वारंवारता असते. ती फ्रिक्वेन्सीचं मेडिटेशन लास्ट डेला आहे. जर चक्रे संतुलित नसतील तर शरीर, मन आणि आत्मा प्रभावित होतात. तर योग, ध्यान, ध्वनी उपचार आणि रेकीद्वारे त्यांना संतुलित करता येतं. तर तुम्हाला ध्यान, ध्वनी उपचार आणि रेकी या 3 पद्धती आपला क्लास झाल्यानंतर मी तुम्हाला करायचं शिकवणार आहे लास्ट डेला. ओके, चला. तर बघा एक एक चक्र आहे, लिहून घ्या. आता काय करायचंय तुम्हाला बघा, वही पेन का घ्यायला सांगितलं आहे. लास्ट डेला जेव्हा मेडिटेशन येईल, लास्ट डेला जेव्हा मेडिटेशन येईल, मेडिटेशन कसं करायचं आहे, त्या मेडिटेशन मध्ये तुम्हाला डोळे बंद करून करायचं आहे. 7 चक्र असतात, 21 मिनिटाचं मेडिटेशन आहे. प्रत्येक चक्राला 3 मिनिट रेकी द्यायची आहे. तर मेडिटेशन करताना तुम्हाला एक बीज मंत्र ऐकायला येईल. त्या बीज मंत्राचं उच्चारण करायचं आहे. दुसरं, तुम्हाला तो कलर इमॅजिन करायचा आहे. प्रत्येक चक्राचा एक कलर असतो, फक्त इमॅजिन करायचं तिथे तो कलर आहे. दुसरं, तुम्हाला त्याच्याबद्दल काय जाणून घ्यायचंय की त्याची पोझिशन कुठली आहे. तर चक्र तुम्हाला माहिती पाहिजे, रूट कुठे, स्वादिष्टान कुठे. तर लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला मेडिटेशन करताना प्रॉब्लेम येणार नाही. कारण ते काल सारखं गाइडेड नाहीये, फक्त साऊंड येतो. मग तुम्हाला सगळी माहिती पाहिजे. ओके, तर सगळं लिहायचं आहे. मग कुठल्या चक्राचं काय महत्व आहे आपण बघणार आहे. तर बघा, पहिलं चक्र आहे रूट चक्र. पहिल्याचं नाव आहे रूट चक्र. मराठीमध्ये लिहून घ्या, मराठीमध्ये लिहा मूलाधार चक्र. मूलाधार. परत येऊ ह्या पेजवर मराठीवाल्या. अगोदर लिहून घ्या, ह्या चक्राचा कलर लाल. लिहा कलर लाल. याचं बीज मंत्र लिहा लम. इथे दिसत आहे मराठीमध्ये लम. बीज मंत्र लम, कलर लाल. याची पोझिशन बेस ऑफ स्पाइन, आपल्या स्पाइनच्या सगळ्यात खाली असतो. चक्रे आपल्या मणक्यामध्ये असतात, पण आपल्याला रेकी पुढून द्यायची आहे. तर तुम्हाला हात ठेवताना आपले जनेंद्रिय, आपले जेनेटिकल ऑर्गन्स, तर मी तुम्हाला जेव्हा मेडिटेशन येईल तर रेकीला कॉल करून हात कुठे ठेवायचा आहे, तुमचे जेनेटिकल ऑर्गन्स. ओके, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहे तुमचे, तिथे तुम्हाला हात ठेवायचा आहे. ओके, मग रेकी तुमची मागे पोचून जाते. ओके, तर जिथे तुमचे जेनेटिकल ऑर्गन्स आहे त्याच्यावर हात ठेवायचा आणि रेकी द्यायचे. तर त्याची पोझिशन आहे बेस ऑफ स्पाइन. चला, एवढ्या गोष्टी फक्त. कलर लाल याचं तत्व पृथ्वी तत्व असतं. तत्व सध्या लिहायची तुम्हाला एवढी गरज नाहीये, ऍडव्हान्स लेवलला आहे, तर तत्व नका लिहू. पोझिशन, कलर आणि बीज मंत्र. आता बघा मूलाधार चक्र. आता बघा तुमचं बॅलन्स आहे की इम्बॅलन्स आहे, चॅट बॉक्स मध्ये टाका, म्हणजे तुम्हाला समजेल काम कुठे करायचं आहे. ज्यांचं मूलाधार चक्र संतुलित असतं असे लोक एकदम आत्मविश्वासाने जगतात, कॉन्फिडेंट असतात. यांच्या जीवनामध्ये स्थिरता असते, स्टॅबिलिटी असते. अन्न, वस्त्र, निवाऱ्याचं हे चक्र आहे. अशा लोकांना सुरक्षिततेची भावना असते, जीवनात भीती कमी असते आणि भविष्यासाठी विश्वास असतो. स्टेबल असतात लाईफ मध्ये. पैसा आणि मूलभूत गरजांबद्दल सकारात्मक विचार असतो. शरीर निरोगी आणि ऊर्जावान असते. अशी लोक सकाळी उठतात, काही ऍक्टिव्हिटीज करतात,
परफेक्ट असतात. ओके, एकदम हेल्दी असतात. आणि तुमचं ऑर्गन्स कुठले इफेक्ट करतात? तुमचे कमरेखालचे ऑर्गन्स आहेत, हाडे, पाय, कंबर, सगळे काही तुमचे हेल्दी असतात. पण ज्याचं रूट चक्र इम्बॅलन्स आहे, अशी व्यक्ती जीवनात अनसर्टिनिटी आणि चिंता अधिक जाणवते. कितीही त्याला पगार असला, म्हणजे नोकरीचं एका ठिकाणी नोकरी टिकत नाही, सारखे सारखे घर बदलतात, पैसे टिकत नाहीत, किंवा आर्थिक चिंता सतत असते. कायम थकल्यासारखं वाटतं आणि उत्साह कमी असतो. तुम्हाला खूप सारखी झोप येते, एनर्जी लेवल कमी असते, छोट्या छोट्या गोष्टीवर चिडचिड. शारीरिक लेवलवर तुम्हाला पाय, कंबरदुखी, सांधेदुखी अशा समस्या असतील तर तुमचं रूट चक्र असंतुलित आहे. ओके, अशा लोकांमध्ये कॉन्फिडन्स खूप असतो आणि मानसिक खूप कमी असतो आणि मानसिक तणाव जास्त असतो, कारण त्याच्या लाईफमध्ये स्टॅबिलिटीच नसते. तर रूट चक्रावर तुम्हाला जास्तीत जास्त काम करायचं आहे. ओके, तर आता कुणाचं आहे? रूट चक्र बॅलन्स असतील तर बॅलन्स सांगा, इम्बॅलन्स असेल तर इम्बॅलन्स सांगा. ओके, रेखी तिथे द्यायची आहे. आता चक्रा नंबर 2 हे आहे सेक्रल चक्र. आता मराठीमध्ये नाव लिहून घ्या अगोदर. स्वादिष्ठान चक्र लिहा. स्वादिष्ठान. आता स्वादिष्ठान चक्र खूपच जास्त महत्वाचं आहे. ओके, आता स्वादिष्टान चक्र याचं कलर लिहा. ऑरेंज. याचा कलर नारंगी कलर आहे, ऑरेंज कलर असतो. याची पोझिशन तुमच्या नाभीपासून 2 ते 3 बोट खाली, म्हणजे तुमचे जनेंद्रिय आणि तुमची नाभी, नेवल, त्याच्या मध्यभागी तुम्हाला असा हात ठेवायचा आहे. जेव्हा तुम्ही रेकी द्याल ना, तर 3 मिनिटानंतर साऊंड बदलेल, लगेच हात तुम्हाला असा वरती घ्यायचा आहे, नाभी आणि जनेंद्रियाच्या मध्ये. नाभीपासून 2 ते 3 बोट खाली तुम्हाला हात ठेवायचा आहे. ओके, आणि याचं बीज मंत्राचं उच्चारण करायचं आहे वम. बीज मंत्र आहे वम, इथे मराठीमध्ये आहे वम. ओके, आता का स्वादिष्टान चक्र महत्वाचं आहे आता आपण बघणार आहे. तर बघा, ज्यांचंही स्वादिष्टान चक्र बॅलन्स असतं असे लोक, तुम्ही सहज तुमच्या भावना व्यक्त करू शकतात. नवीन कल्पना, नवीन उपक्रम आणि कला यासाठी प्रेरणा मिळते. आर्ट क्षेत्रामध्ये प्रेम संबंध आणि मैत्रीमध्ये सकारात्मकता आणि समजूतदारपणा असतो. जीवनाचा आनंद घेण्याची ताकद आणि उत्साह टिकून असतो. लेडीज लोकांसाठी खूप महत्वाचं आहे. स्वतःवर प्रेम आणि आत्मसन्मान, स्वतःबद्दल सकारात्मक भावना असतात आणि आत्मविश्वास चांगला असतो. पण ज्यांचं स्वादिष्टान चक्र इम्बॅलन्स आहे, अशा लोकांबरोबर छोट्या छोट्या गोष्टींना मन दुखावतं आणि अचानक मूड बदलतो. रुसूबाई रुसू आहे ना ते, तसे तसे कॅरेक्टर. अचानक मूड बदलतो, मूड स्विंग. कल्पना शक्ती कमी होते आणि नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा राहत नाही. जीवनामध्ये आनंद मिळत नाही, जीवन निरस वाटते. अशा व्यक्तीला तुम्ही कुठेही न्या फिरायला, शिमला, मनाली, स्वित्झर्लंड, ही व्यक्ती नाराज होऊनच घरी येते, कुठे नेला हॅपी राहत नाही. परस्पर समजूतदारपणाचा अभाव, मतभेद आणि नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो. तर रिलेशनशिप इश्यू आले, इथे तुम्हाला खूप काम करायचं आहे. शारीरिक लेवलवर तुमची जितके जेनेटिकल ऑर्गनच्या समस्या आहेत, पीसीओडी आहे, हार्मोनचं असंतुलन आहे, मासिक पाळीच्या समस्या आहेत, गर्भ राहत नाही, तर स्वादिष्टान चक्रावर काम करायचं आहे. आता स्वादिष्टान चक्र का महत्वाचं आहे? आता बघा, व्यक्ती खराब नसतो, कधी कधी ना त्याचे चक्रच इम्बॅलन्स असतात. तुम्ही चक्राला हिलिंग करून त्या व्यक्तीला दुरुस्त करू शकतात. आता स्वादिष्टान चक्र काय इम्पॉर्टंट आहे मी तुम्हाला सांगतो, साध्या भाषेत समजवतो. आता बघा, आपल्याकडे एक म्हण आहे. काय म्हण आहे? की 16व्या वर्षीच धोक्याचं. आधी बोलायचो, का बोलायचो? 16व्या वर्षी मुलं मुली वयात यायची. वयात आल्यानंतर काय व्हायचं? त्यांचं स्वादिष्टान चक्र आता काय असतं? चक्र एकतर कमी ऍक्टिव्ह असतं किंवा ओव्हर ऍक्टिव्ह असतं. तर काय होतं? आधी 16 वर्ष बोलायचे, आता प्युबर्टी लवकर येते. बदलत्या लाईफस्टाईलमुळे मुलं मुली लवकर वयात येतात. आता होतं काय? तेव्हा त्यांचं स्वादिष्टान चक्र एक तर खूप ओव्हर ऍक्टिव्ह होतं किंवा कमी ऍक्टिव्ह असतं. जास्त ऍक्टिव्ह झाल्यानंतर काय होतात? मुलं हाताबाहेर जातात घरात. मग तुम्हाला ते थोडस ते अग्रेसिव्ह होतात. भीती काय असते? काम बोलायचे 16 वर्ष धोक्याचं, ते लवकर कुणाकडे आकर्षित होतात.
त्यांचं मनावर कंट्रोल राहत नाही, मूड स्विंग होतो. तर समजून घ्यायचं आहे की त्यांच्या आयुष्यातलं एक स्टेज आहे. काही कालांतराने ते चक्र जर खूपच तसं नॅचरली काही वर्षांनी ते चक्र बॅलन्स होऊन जातात. पण प्रॉब्लेम हाताबाहेर गेला तर आपल्याकडे आता विद्या आहे, तर आपल्याला चक्र बॅलन्स करायचीच आहे. तर समजून घ्या घरातील लोकांना की ती व्यक्ती सगळी चूक नाही, तर कुठे ना कुठे तुम्ही त्याला हील करू शकता. त्याच्या चक्रामध्ये काही ना काही प्रॉब्लेम आहे. ओके. काही लोकांना प्युबर्टी उशिरा येते, नाही बोलत, जास्त इनऍक्टिव्ह असतं स्वादिष्टांन चक्र. ओके. तर अशाही गोष्टी असतात. तर समजून घ्या. तुम्हाला भविष्यात कधी रेकी वगैरे द्यायची, तुम्हाला चक्रा लेवलवरच द्यायची आहे. ओके. चला. तर कोणी आहे का बॅलन्स इम्बॅलन्स आहे? चला, 70% इम्बॅलन्स. चला, ठीक आहे. आता तिसरं चक्र. आता मी तुम्हाला बीज मंत्र काय इम्पॉर्टंट आहे तेही सांगेल ना. तिसरं चक्र लिहा, सोलर प्लेक्सस. मराठीमध्ये लिहून घ्या, मणिपूर चक्र. लिहा, मणिपूर चक्र. इम्पॉर्टंट चक्र आहे. भौतिक जीवनामध्ये तुम्ही जगताना बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे. आता मणिपूर चक्राची पोझिशन इथे आहे. तुमच्या नाभीपासून 3 बोटं वरती पकडायचं. नाभीपासून 3 बोटं वरती हात ठेवायचा आहे. इथे तुमचं मणिपूर चक्र असतं. याचा कलर आहे पिवळा, कलर येलो. आणि याचा बीज मंत्र आहे रम. बीज मंत्र रम. रच्या वरती तुम्हाला अनुस्वार द्यायचा आहे, रम. र. र फॉर रॅबिट. ओके. रम. तर आता, आणि याचं तत्व अग्नी तत्व आहे, पण आपण त्याची सध्या गरज नाही. आणि कलर येलो आहे, पिवळा कलर इमॅजिन करायचा आहे. ज्यांचं मणिपूर चक्र बॅलन्स असतं अशी लोक बघा, यांना स्वतःच्या क्षमतावर विश्वास असतो आणि निर्णय आत्मविश्वासाने घेतात. ठरवलेली उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रयत्नशील असतात. म्हणजे गोल बनवतात, गोल सेट करतात आणि अचीवही करतात. अशी व्यक्ती समाजामध्ये स्वतःसाठी आणि इतरांसाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व असते. जसं तुम्ही बोलणार पॉलिटिकल लीडर असतात, त्यांचंही तसंच असतं. ओके. आणि कधी पैशाची जीवनात कमतरता नसते. कोणत्याही परिस्थितीमध्ये आत्मबळ टिकवून ठेवतात. ओके. म्हणजे अशी व्यक्ती कशी असते तुम्हाला माहितीये का? अशा लोकांना ना, तुम्ही काही परिस्थिती येऊ द्या, त्यांचा जॉब गेला तरी त्यांना फरक पडत नाही. घरात अशी व्यक्तीचं एक वाक्य नेहमी असतं, ज्यांचं मणिपूर चक्र बॅलन्स आहे. अशा लोकांच्या तोंडी एक वाक्य काय असतं माहितीये का? मी आहे ना, बघून घे. काही परिस्थिती येऊ द्या, पैशाचे काही समस्या घरामध्ये येऊ द्या, अशी व्यक्ती सगळ्यांना त्याच्यातून बाहेर काढते. प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन शोधते आणि खूप पॉझिटिव्ह असते जीवनाप्रती. ओके. तर अशा लोकांचं मणिपूर चक्र खूप सुंदर बॅलन्स असतं. आणि ज्यांचं मणिपूर चक्र असंतुलित आहे, अशी लोक स्वतःविषयी सतत शंका येते. टॅलेंट आहे, पण स्वतःविषयी खूप शंका असते. लोकांशी नीट संवाद साधता येत नाही, ते टॅलेंट घरातच वेस्ट होऊन जातं. कोणत्याही गोष्टीसाठी प्रेरणा किंवा ऊर्जाच वाटत नाही. घरात एखादी व्यक्ती असते, सतत निगेटिव्ह बोलत असतो. अरे होणार आहे का ते काम, कशाला कर. घरातून आधी नाहीचा पाडा. तुमच्याही घरात असे सदस्य असतील, समजून घ्या या व्यक्तीचं मणिपूर चक्र डाबाडोल आहे. ओके. घरातून पडायच्या आधीच निगेटिव्ह बोलायला सुरू. अशा लोकांना राग पटकन येतो किंवा इतरांवर वर्चस्व गाजवायची प्रवृत्ती वाढते. ओके. निर्णय घेताना गोंधळ उडतो आणि सतत तणाव जाणवतो. तर ऍसिडिटी, अपचन, लिव्हर संबंधित त्रास असेल, पित्त वगैरे, तर अग्नितत्व आहे, तर तुमचं मणिपूर चक्र प्रॉब्लेम आहे. आता बघा, याच्यामध्ये बीज मंत्र आहे रम. आता बीज मंत्र काय इम्पॉर्टंट असतात ते मी तुम्हाला सांग. आता तुम्ही बघा, बऱ्याच वेळेस काय होतं ना, तुमच्याकडे काही समस्या आहे आणि तुम्ही एखाद्या आध्यात्मिक गुरुकडे गेले, आणि हे 7 चक्र युनिव्हर्सल आहे. सगळीकडे सेम पोझिशन आहे, सेम कलर आहे. मी इथून शिकवतो म्हणून माझे वेगळे नाहीये. कुठेही जा वर्ल्ड वाईड, हे सगळं सेमच चक्र असतं. आता तुम्ही एखाद्या आध्यात्मिक पुरुषाकडे गेले, बाबाकडे गेले आणि बोलले माझ्या जीवनामध्ये पैशाच्या समस्या आहेत, जीवनामध्ये नोकरी टिकत नाही, अशा अशा समस्या आहेत. मग त्या आध्यात्मिक गुरुला समजून जातं की तुमचं मणिपूर चक्र खराब आहे. मग ते तुम्हाला असं सगळं माझ्यासारखं एक्सप्लेन नाही करणार. ते काय सांगणार, मी तुला एक बीज मंत्र देतो, त्याचा तू जप कर, रोज 108 वेळेस कर, 1008 वेळेस कर, बघ रिझल्ट येतो का. मग तो याचा बीज मंत्र रम देणार. मग ती व्यक्ती सारखा त्याचा जप करणार आणि मे बी त्याला रिझल्ट येऊनही जातील.
तर बीज मंत्र असे काम करत असतात. ओके, तर हे 3 चक्र आहे. आता लक्षात घ्या, पहिले 3 चक्र आहे हे भौतिक जीवनाचे चक्र आहेत. अन्न, वस्त्र, निवारा. रूढ चक्र, स्वादिष्टान चक्र, मणिपूर चक्र भौतिक जीवनाचे आहे. ओके, आपण भौतिक जीवनाचा आस्वाद घ्यायला पृथ्वीवर जन्म घेतला आहे. आता इथून पुढचे 4 चक्र आध्यात्मिक लेवलचे आहे, स्पिरिच्युअलिटीचे आहेत. तर प्राणी मात्र म्हणजे अदर क्रिचर्स असतील, ऍनिमल्स वगैरे कोणी असेल, त्यांच्यामध्ये आणि माणसामध्ये काय फरक आहे माहितीये का? आपल्याला ती वरची चक्रे आहेत, थर्ड आय चक्र, क्राऊन चक्र, आणि ते एक वेगळ्या पातळीवर लेवलवर काम करत असतात, फ्रिक्वेन्सीवर काम करत असतात, जेणेकरून तिथे आपण प्रगती साधून, आध्यात्मिक प्रगती साधून त्या परमेश्वराशी परत तुम्हाला कनेक्ट होता येतं. ओके, जो सोर्स आहे ज्याच्यापासून आपण आलो आहे त्याच्याशी परत कनेक्ट होता येतं. तर हे भौतिक जीवनाच्या चक्रावर काम तर करायचंच आहे, पण पुढील 4 चक्र सर्वात जास्त महत्वाची आहेत. तर आता चौथं चक्र लिहून घ्या. चौथं चक्र आहे तुमचं सर्वात महत्वाचं, हृदय चक्र. लिहून घ्या, हृदय चक्र याला संस्कृत मध्ये अनाहत चक्र देखील म्हटल्या जातं. तर तुम्ही हृदय चक्रच लिहा, कन्फ्युजन होणार नाही. किंवा हार्ट चक्र, याची पोझिशन सेंटर ऑफ द चेस्ट, छातीच्या मध्ये. याचं बीज मंत्र आहे यम. तुम्हाला यमचा जप करायचा आहे. ओके, आणि कलर हिरवा इमॅजिन करायचा, याचा कलर हिरवा असतो. ओके, आता बघा अनाहत चक्र, ज्याचंही अनाहत चक्र इम्बॅलन्स असेल अशी लोक स्वतःवर आणि इतरावर निस्वार्थ प्रेम करतात. मैत्री, कुटुंब आणि प्रेम संबंध अधिक गहिरे होतात आणि सकारात्मक असतात. भूतकाळातील दुःख आणि कटुता सहज सोडून देता येते. तर ज्यांना काल माफ करायला जमलं, तुमचं व्यवस्थित बॅलन्स आहे बरं का. आयुष्यात प्रेम आणि शांततेची भावना टिकून असते. शारीरिक लेवलवर तुमचे तिथले ऑर्गन्स असतात, ते खूप छान काम करत असतात त्या एरिया. ज्यांचं हृदय चक्र इम्बॅलन्स असेल, असंतुलित असेल, असे लोक जुन्या आठवणीमध्ये अडकणे, ब्रेकअप आणि नात्यातील त्रास सहन करावा लागतो. ओके, गर्लफ्रेंड सोडून गेली 10-15 वर्षापूर्वी, अजून याचा लग्न करायचा पत्ता नाही. इतरांवर विश्वास ठेवणे कठीण वाटते आणि सतत फसवले जाण्याची शक्यता असते, म्हणजे भीती वाटते की दुनिया खराबच आहे, वर्ल्ड सेफ नाही. तर खूप कुणावर विश्वास ठेवत नाही. तुम्ही बघा, एखादी बाईला जस्ट मुलगा झाला, ती ते बाळ कुणाच्या हातात देतच नाही, कुणावर विश्वासच नसतो. कमी आत्मसन्मान व स्वतःला कमी लेखण्याची वृत्ती, सेल्फ लव्ह कमी होतो, स्वतःकडे लक्ष देणं कमी होतं. लहान छोट्या छोट्या गोष्टीवर दुखावले जातात, कारण मग तुमचं हृदय चक्रच खराब असतं, तुम्ही खूप लवकर दुःखी होतात, मग इतरांपासून पूर्णपणे दूर राहतात. शारीरिक लेवलवर तुमचे तिथले ऑर्गन्स आहेत, सर्व ऑर्गनवर याचा इफेक्ट पडत असतो. तर हृदय चक्र खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, स्पिरिच्युअलिटीचं पहिलं चक्र आहे. ओके, तर कोण आहे बरं सांगा, हृदय चक्र कुणाचं बॅलन्स आहे? मला सांगा बरं मेसेज मध्ये कोण आहे. मी खूप प्रेमळ व्यक्ती आहे, माझं सगळ्याशी चांगलं जमतं, कोण आहे? हा सर, माझं बॅलन्स आहे, सांगा, मी मेसेज बघतोय. 25%. ओके, शिल्पा मॅमचं, अश्विनी मॅमचं बॅलन्स आहे. खूप चांगली गोष्ट आहे, खूप मोठी अचिव्हमेंट आहे. हृदय चक्र बॅलन्सच पाहिजे. कारण बघा, जितकेही गुरु, जितकेही आध्यात्मिक पुरुष येऊन गेले, श्रीकृष्ण, येशू ख्रिस्त, भगवान बुद्ध, एकच संदेश दिलाय. कसला? प्रेमाचा संदेश दिलाय. हृदय चक्रावर तुम्हाला काम करणं खूप जास्त गरजेचं आहे. चला, इम्बॅलन्स आहे मान्य तर केलं. चला, तुमचा पूर्ण बॅलन्स आहे, व्हेरी नाईस. चला, पण गरजेचंच नाही नेहमीच बॅलन्स राहिलं, आपण मानव प्राणी आहे, कधी वरती जास्त होतच. ओके, चला ठीक आहे. आता याच्या पुढचं चक्र आपण बघणार आहे, थ्रोट चक्र. हे आहे विशुद्धी चक्र. मराठीमध्ये आधी नाव लिहून घ्या, विशुद्ध लिहिलाय चुकीने, विशुद्धी चक्र लिहा, विशुद्धी. किंवा थ्रोट चक्र. इंग्लिशमध्ये थ्रोट समजायला सोपं जातं, विशुद्धी बोललं का मग समजत नाही. तर थ्रोट चक्राची पोझिशन तुमच्या मानेमध्ये पुढे, आपला पॉइंट इथे तुम्हाला गळ्यावर हात ठेवायचा आहे. याचा कलर आहे लाईट ब्ल्यू, लाईट ब्ल्यू कलर आहे. बीज मंत्र आहे हम. तुम्हाला हमचा जप करायचा आहे त्या मेडिटेशन मध्ये, जेव्हा मेडिटेशन येईल
आता बघा, ज्यांचं विशुद्धी चक्र बॅलन्स आहे, अशा लोकांना लोकांशी नीट संवाद साधता येतो, बोलण्यामध्ये क्लॅरिटी असते, आपले विचार स्पष्टपणे मांडता येतात. तुम्ही स्वतःशी आणि इतरांशी प्रामाणिक असतात. ओके. तुमच्या भावना आणि कल्पना तुम्ही कोणत्याही भीतीशिवाय व्यक्त तुम्हाला करता येतात. असे लोक गायन, लेखन, वक्तृत्व स्पर्धेमध्ये खूप पुढे असतात. ओके, कारण थ्रोट चक्राशी रिलेटेड आहे. आणि घसा, थायरॉइड, तोंड, दात तुमचे ते ऑर्गन्स कव्हर करत असतात. ज्यांचं हे खूप महत्वाचं आहे. ओके, संवाद साधणं खूप महत्वाचं आहे. तर ज्यांचंही विशुद्धी चक्र इम्बॅलन्स असेल, अशा लोकांना बोलताना संकोच किंवा गोंधळ उडतो. स्वतःची मते व्यक्त करताना भीती वाटते. काही लोक अति बोलतात किंवा खोटी सांगण्याची प्रवृत्ती वाढते. म्हणजे कसं, आता एखाद्या व्यक्तीचा फोन आला, त्याचं नाव बघताच तुमच्या मनात जर आलं ना, आता गेला माझा अर्धा तास, 1 तास, याचा अर्थ ती समोरच्या व्यक्तीचं थ्रोट चक्र इम्बॅलेन्स आहे. ओके. आणि तुम्हाला संवाद नीट साधता आला पाहिजे. आता बघा, मी तुमच्याशी बोलत आहे, आज 3रा दिवस आहे, तुम्ही इथे आले आहे, मला ऐकत आहेत, याचा अर्थ कुठे ना कुठे मी थ्रोट चक्रावर काम केलं आहे. बरोबर की नाही? जर नसतं केलं तर तुम्ही आले असते का 3ऱ्या दिवशी? नाही. तर थ्रोट चक्रावर तुम्हाला खूप जास्त काम करण्याची गरज आहे. ओके. बघा, काही लोक अति बोलतात किंवा खोटं बोलतात. तुम्ही व्यक्त केलेले विचार इतरांना समजत नाही आणि चुकीचा अर्थ घेतला जातो. म्हणजे तुम्ही जेव्हाही बोलतात, समोरचा व्यक्ती त्याचा चुकीचाच अर्थ काढते. तर ते परत तुम्हाला थ्रोट चक्रावर जास्तीत जास्त काम करण्याची गरज आहे. ओके. याच्यानंतरच आहे थर्ड आय चक्र. थर्ड आय चक्राला मराठीमध्ये लिहा, हिंदी संस्कृतमध्ये आज्ञा चक्र. तिसरे नेत्र असतं ना, तिसरा डोळा, तेच हे आज्ञा चक्र. आज्ञा चक्र नाव लिहा आणि आता सांगतो याची पोझिशन तुमच्या 2 भुवयाच्या मध्ये तिथे सराउंडिंग असते. ओके. याला तुम्ही लगेच सेन्स करू शकता. दुसरे चक्र प्रॅक्टिसने सेन्स होतात, हे लगेच सेन्स होतं. तुम्ही तिथं फोकस केला ना, तुम्हाला लगेच टिंगलिंग जाणवेल तिथे. ओके, छोटस व्हायब्रेशन जाणवेल. याचा कलर आहे इंडिगो पर्पल कलर आहे, निळा कलर आहे. याच मंत्र आहे ओम. याचं बीज मंत्र ओमचा जप करायचा आहे आणि सेंटर ऑफ फोरहेड आहे. ओके. तर बघा, तुम्ही जरी प्रयोग केला ना, आता बसल्या बसल्या डोळे बंद करा आणि 2 भुवयाच्या मध्ये फोकस करा. असा तुम्हाला लगेच तिथे ना, एकदम सेंटरला नाही, कुठेतरी टिंगलिंग जाणवेल, सेन्सेशन जाणवेल. तिथे तुमचं थर्ड आय चक्र ऍक्च्युली मागे पिनियल ग्लँड मध्ये असतं, मागे असतं डोक्याच्या, पण त्याचं कनेक्शन इथपर्यंत असतं. तर तुम्हाला जाणवेल, लगेच तुम्हाला त्याच्या संवेदना जाणवतील. ते खूप लवकर आपल्याला डिटेक्ट होतं. ओके. चला, आता बघा, ज्यांचं आज्ञा चक्र बॅलेन्स आहे, असे लोक, यांची इंट्युएशन लेवल खूप चांगली असते. यांना गोष्टी आधीच जाणवतात आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते. यांना आधीच एक मनातूनच येतं की आज नको जायला बाहेर, आज काम करायला नको. ओके. स्क्रीनवर नका लिहू, कोण आहे विवो, मला परत स्क्रीन शेअर करा. ओके. अशा लोकांना नवीन कल्पना, दृष्टिकोन सहज सुचतात. म्हणजे नवीन आयडिया, नवीन प्लॅनिंग, खूप क्रिएटिव्ह असतात, कारण त्यांचं थर्ड आय चक्र बॅलन्स असतं. अभ्यास, काम किंवा ध्यान करताना लक्ष एकाग्र ठेवता येते. तर मुलं, अभ्यास करणारे मुलं, स्टुडंट, त्यांच्यासाठी बॅलन्स असणं खूप जास्त गरजेचं आहे. स्वतःच्या उच्च तत्वाशी आणि ब्रह्मांडाशी अधिक जोडलेले वाटते. म्हणजे हायर सेल्फ, एक तुमचा लाईफ पर्पज काय आहे तिथपर्यंत तुम्ही पोहोचतात. स्वतःला आणि इतरांना सहज समजता येते. लोकांच्या भावना आणि ऊर्जेची जाणीव होते. म्हणजे कळून जातं तुम्हाला की ही व्यक्ती नाही बरोबर, याच्यापासून आपण दूर राहिलेलंच बरं. ज्यांचं इम्बॅलन्स असेल ना, अशा लोकांची मैत्री नको असलेल्या व्यक्तींबरोबरच होऊन जाते. ओके. तर हे चक्र बॅलन्स असणं खूप जास्त गरजेचं आहे. ज्यांचं आज्ञा चक्र इम्बॅलन्स असेल, तर निर्णय घेण्यामध्ये अडथळे येतात, आत्मविश्वास कमी असतो, डिसिजन मेकिंग प्रॉब्लेम, काही नवीन कल्पनाच सुचत नाही, कारण थर्ड आय चक्र ब्लॉक आहे, नवीन आयडिया येत नाही, जीवन दिशाहीन वाटते.
जीवनात कोणतेही ध्येय किंवा उद्दिष्ट नसल्यासारखे वाटते. ओके, काय त्याच्याकडे काही नसतंच करायला. एखाद्याने रिक्षा चालवायला घेतली वयाच्या 20व्या वर्षी, तो आयुष्यभर ती व्यक्ती रिक्षाच चालवेल. बाकीचे लोक सगळे तसे नसतात, ते मग करिअर मध्ये काही ना काही डेव्हलप करतात. मग जी लोक तिथेच असतात सारखी सारखी, मग असे ब्लॉकेजेस येतात. स्वतःच्या निर्णयावर आणि भावनावर विश्वास वाटत नाही. शारीरिक लेवलवर डोकेदुखी, डोळ्याच्या समस्या, सायनस, अशा गोष्टी तुम्हाला हा कव्हर तो तिथले ऑर्गन्स आज्ञाचक्र कव्हर करत असतो. ओके, आता कुणाकुणाचं बॅलन्स आहे सांगा बरं मला. थर्ड आय चक्र काय वाटतं सांगा मला, बॅलन्स आहे की इम्बॅलन्स आहे? व्हेरी नाईस, कॉंग्रॅच्युलेशन्स. बॅलन्स आहे, मेघना मॅमचं पण बॅलन्स. व्हेरी नाईस. बॅलन्स पाहिजे, काही लोकांना लवकर गोष्टी जाणवतात. चला बॅलन्स आहे. चला जयश्री मॅमचं थोडंसं इम्बॅलन्स, काम तर आपण करणारच आहे त्याच्यावर. ओके, चला ठीक आहे. इंट्युशन असतं बघा, कुठे ना कुठे बॅलन्सच असेल म्हणून इथे बसलायत, कामच आहे तुमच्यात आलेत. चला, क्राऊन चक्र. आता 7वं चक्र लिहा, शेवटचं चक्र आहे 7वं चक्र. आधी संस्कृत मध्ये लिहा, सहस्रार चक्र. सहस्रार किंवा क्राऊन चक्र. तर क्राऊन चक्र ऐक समजायला सोपं आहे. तर क्राऊन चक्रचा कलर आहे जांभळा कलर आहे, व्हायोलेट कलर आहे. याचा बीज मंत्र आहे ओम. आता आज्ञा चक्राचाही ओम आहे, याचाही ओम आहे, फक्त थोडस व्हायब्रेशन्स मध्ये थोडासा डिफरन्स आहे. ओके, याची पोझिशन आहे आपलं हे टॉप ऑफ द हेड. म्हणजे काय माहितीये का, जसं छोटं बाळ होतं ना, तुम्ही टाळू भरतात बघा कसं व्हायब्रेट होतो, इथे तो टाळू तिथे त्याची पोझिशन असते. आणि बघा, क्राऊन चक्र बॅलन्स करणं का गरजेचं आहे, तर हे जे क्राऊन चक्र आहे हा तुमचा झाला अँटिना, आणि तुमचं रिसिव्हर काय आहे, तुमचं सॅटेलाइट आहे, तो क्रिएटरचं गायडन्स. हे जर बॅलन्स असेल तर त्या परमेश्वराचं दिव्य मार्गदर्शन, त्याचे सिग्नल तुम्ही चांगले पकडू शकतात. काय लाईफ पर्पज आहे, तर हे बॅलन्स असणं खूप जास्त गरजेचं आहे, सगळ्यात महत्वाचं आहे. इथे तुम्ही जिंकले म्हणजे टेन्शनच नाही लाईफ मध्ये. तर ज्यांचं सहस्रार चक्र बॅलन्स आहे, अशा लोकांना नेहमी आयुष्यात सगळे ठीक आहे असं वाटत असते. काहीच टेन्शन नसतं त्यांना, की तो आहे बघून घे. आपल्या अस्तित्वाचा आणि उद्दिष्टांचा स्पष्ट बोध होतो. कशामध्ये करिअर करायचं आहे, माझ्यासाठी काय चांगलं आहे, कुठे राहायचंय, त्यांना आधीच कळतं. ध्यान आणि साधनेत अधिक खोलवर जातात अशी लोक खूप जास्त स्पिरिच्युअल असतात. कोणत्याही परिस्थितीमध्ये ते संतुलन ठेवतात. दुःख, आनंद, यश, अपयश यावर समभाव ठेवतात, म्हणजे समता भाव ठेवतात. त्यांना माहिती आहे दुःख आलं तरी ते परमनंट नाही आहे, सुख आलं तरी ते परमनंट नाहीये, तर ते एकदम न्यूट्रल असतात अशी लोक. अंतर्ज्ञान आणि आध्यात्मिक जाणीव वाढते. आणि ज्यांचं इम्बॅलेन्स असेल असे लोक, अशा लोकांना जीवनाचा उद्देश समजत नाही, सतत गोंधळ वाटतो. स्वतःला एकटे आणि ब्रह्मांडाशी जोडले नसल्यासारखे वाटते. म्हणजे कसं, सतत एखाद्याचं चांगलं झालं, त्यांना काय बाबा चांदीचा चमचा घेऊन पैदा झाले, त्यांना अशा सुविधा आहे, त्यांनाही म्हणून झालं, आपल्याकडे कुठे असं आहे. मग असे लोक असे बिहेव करतात. ओके, मनात सतत नकारात्मक विचार आणि चिंता निर्माण होते. स्वतःच्या क्षमतांवर अजिबात विश्वास वाटत नाही. आणि तुमचे अगेन तेच ऑर्गन्स इफेक्ट करतात, डोकेदुखी, मेंदूशी संबंधित आजार, अनिद्रा आणि स्मरण शक्ती. ओके, ठीक आहे. तर आता मला सांगा, सहस्रार चक्रवाले कोण कोण आहे, काय वाटतं, बॅलन्स आहे की इम्बॅलन्स आहे तुमचं क्राऊन चक्र? येतात का, चला सांगा बरं, क्राऊन चक्राचं सांगा. येतात का, परमेश्वराने दिलेल्या आयडिया कॅच करता येतात का तुम्हाला? तुम्ही नेहमी समता भाव मध्ये असतात का, की इम्बॅलन्स आहे, काहीतरी सांगा, की जज नाही करता येते सध्या. चला 85%, व्हेरी नाईस. आता बघा, इथं रेखी पर्यंत आले म्हणजे कुठे ना कुठे तुम्ही लोक स्पिरिच्युअलच आहे, म्हणून इथपर्यंत आहे, करत असेल काम. ओके, चला पुढे जाऊया. आता बघा, प्रत्येक चक्राची एक फ्रिक्वेन्सी असते.
जसं प्रत्येक चक्राची एक फ्रिक्वेन्सी असते, या फ्रिक्वेन्सीच मेडिटेशन म्युझिक तुम्हाला शेवटच्या दिवशी येणार आहे, जेणेकरून चक्रे खूप लवकर बॅलन्स होतील. ओके, हे त्याचे साऊंड फ्रिक्वेन्सीज असतात. याचं मेडिटेशन लास्ट डे ला देणार आहे. ओके, चला आता पेंडुलमचं मी नंतर सांगेल. इथपर्यंत झालं आहे. तर आता समजलं जीवनामध्ये प्रॉब्लेम कुठे आहे, तुमच्या चक्रामध्ये प्रॉब्लेम आहे. तर कसं शोधायचं, कसं काम करायचं, तुम्हाला मी आपल्याकडे रेकी आहे, क्रिस्टल्स आहे, आपल्याला वेगवेगळे रेमेडीज करायचे आहे. ओके, तर एकंदरीत असं असतं. तर कशी वाटली तुम्हाला माहिती मला सांगा. हे नॉलेज आयुष्यभर काम येईल की नाही? जे लोक तरुण आहे, लक्षात घ्या, त्यांना आयुष्यभर या गोष्टी उपयोगी पडणार आहे, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. तुम्ही कोणालाही गाईड करू शकता, अरे तुझ्या जीवनात असा प्रॉब्लेम आहे तर तू इथे काम करून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. खूप चांगली विद्या तुमच्याकडे येणार आहे. हा, शिल्पा मॅम बोला. काही सर बोलायचं? आपण ही हॅलो. हा बोला. सर ही जी मंत्र आहेत आपली रूट चक्र वगैरेची, ती आपण एकदमच असं बोलून आपला इफेक्ट करू शकतो का? तसं नका करू. सातही चक्र बॅलन्स पाहिजे, प्रत्येक चक्र एकमेकाशी कनेक्टेड असतात. तर ते मी मेडिटेशन देणार आहे ना, एकदा सातही चक्रांना एकदाच करायचं. ओके, ते मेडिटेशन मध्ये एक एक चक्राला तुम्हाला 3-3 मिनिट हिलिंग द्यायचे, तर 21 मिनिटात होऊन जात. ओके, तरी तुम्हाला वाटलं की खूपच काही प्रॉब्लेम आहे तर तुम्ही तसं करू शकता. ओके, एखाद्या चक्रावर तुम्ही त्याचं बीज मंत्र करू शकता, तिथे रेकी देऊ शकतात, अदर ऑप्शन्स पण असतात. पुढे जाऊन तुम्हाला समजा. ओके, थँक्यू. ठीक आहे. आता बघा, आता आपण काय करणार आहे, आता औरा आणि चक्र मी शिकवलं आहे. काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा, काही डाऊट असतील मॅडम सारखं मी दूर करेन. आता 7 चक्र ओरा शिकवणे, आता काय करायचं आहे. बरं चला, तुम्हाला आता मला हे शिकवायचं आहे. तुमचं ऍक्टिव्हेशन घ्यायचं आहे, ज्यांचं लेवल 1चा शक्तिपात झाला, आणि पाणी चार्ज करायचं शिकवायचं आहे. तर तोपर्यंत अजून एक प्रश्न घेऊया आपण, आणि मग पुढच्याला सुरुवात करूया. हा बोला मॅडम, मीनल मॅम बोला. सर, सात हार्ट चक्राचं बीज मंत्र काय आहे? यम 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 यम. य वर अनुस्वार. ओके ओके, बस. चला, आता ज्यांनी शक्तिपात सकाळी घेतला तर बघा, आणि ज्यांनी नाही घेतला तर आता बघा तुम्हाला समजेल. ज्यांचा शक्तिपात नाही झाला आहे, घेणं काय गरजेचं आहे, तर तुम्हाला आता ऍक्टिव्हेशन करून दिलं जाईल. नंतर 1 ग्लास पाणी घेऊन यायचंय, नंतर आपण पाणी चार्ज करूया. तर सुरुवातीला आता आपण काय करणार आहे, ऍक्टिव्हेशन घेणार आहे. आणि जे आता माझ्याकडून नंतर शक्तिपात घेणार आहे, त्यांनी रेकॉर्डिंग बघून स्वतः घरी ऍक्टिव्हेशन तुम्ही करू शकता. आता 1, 2, 3 प्रोसेस मी तुम्हाला शिकवणार आहे कशी करायची. ओके, चला आता 7 चक्र झाले आहेत. तर आता आपण रेकीची प्रार्थना शिकवणार आहे, रेकीला कॉल कसं करायचं. ओके, आता बघा, तुम्हाला ना बिलकुल घाबरू नका. आता जे पण मी बोलेल ना, 1 मिनिट थांबा. आता जे पण मी बोलेल, रेकीची प्रार्थना, 1, 2, 3 प्रोसेस, असं बिलकुल समजू नका की तुम्ही आता विसरून जाणार. मी तुम्हाला शेवटच्या दिवशी नोट्स देणार आहे. त्या नोट्स मध्ये आता मी जे काही बोलणार आहे ते सगळं या नोट्स मध्ये आहे. बघा इथे दिसत आहे, मराठीमध्ये नोट्स आहे, रेकीची प्रार्थना आहे, 1, 2, 3 प्रोसेस कशी करायची सगळं आहे. सध्या फक्त मला फॉलो करा, तुम्हाला ऍक्टिव्हेशन करायचं आहे. ओके, चला आता काय करायचं आहे, आपण ऍक्टिव्हेशन करूया. काय करायचंय बघा, रेकीला कॉल करणं खूप सोपं आहे. म्हणजे रेकी खूप सिंपल आहे, खूप लवकर इन्व्होक होऊन जाते. ओके, 1 मिनिट थांबा. आता माझ्याकडे बघा सगळ्यांनी, ज्यांचा व्हिडिओ बंद आहे व्हिडिओ ऑन करा, नंतर तुम्हाला काम येईल जर तुम्ही फोकस केला तर. चला, कशी करायची रेकीला प्रार्थना बघा. फक्त माझ्या मागे मनातल्या मनात म्हणायचं आहे. ओके, किंवा जोरात बोललं तरी चालेल. आणि रेकीमध्ये बघा, सगळ्यात ग्रॅटिट्यूड खूप महत्वाचं आहे, आपल्या माता प्रती, गुरुंप्रती, विश्वराप्रती. ओके, आता काय करायचंय तुम्हाला, दोन्ही हात रब करायचे आहेत. दोन्ही हात रब करा. आता एक तर माझ्या मागे बोला, मोठ्याने किंवा मनात बोला, मी स्वतःची आभारी आहे, स्वतःचा आभारी आहे. माझे माता पिता, माझे गुरु
आणि ईश्वराची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आता दोन्ही हात तळवे आकाशाकडे करा, असे समोर ठेवा आणि इंटेन्शन द्यायचं आहे, हे दिव्य रेकी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. परत एकदा, ही दिव्य ब्रह्मांडी रेकी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित. इतकं सोपं रेकीला कॉल करणं आणि ऑलवेज वर्क्स. तुम्हाला लगेच प्रॅक्टिसने व्हायब्रेशन जाणवते. आता काय करायचं आहे, 7 चक्र शिकवले, अदर चक्र पण असतात मायनर, तर तुमच्या इथे पण चक्र आहे. तर तुमच्या आता काय करायचं आहे, डावा हात खाली, उजवा हात वर, डावा हात खाली, उजवा हात वर. आता हात क्लॉकवाईज फिरवायचा आहे, घड्याळाच्या काटाच्या दिशेने क्लॉकवाईज. आणि ऍफर्मेशन्स का शिकवले आता तुम्हाला कळेल. आता ऍफर्मेशन द्यायचं आहे, एकदम हळूवार हात फिरवा, माझ्या मागे बोला, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. इंग्लिश जाऊ द्या, मराठीत बोलतो. हे रेकी शक्ती माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. हे रेकी शक्ती माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. अंदाजे 21 वेळेस करायचं आहे. विसरले असेल तर स्क्रीनवर दाखवतो तुम्हाला. 1 मिनिट थांबा. हे बघा, काय बोलायचं आहे, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा, माझ्या तळ हाताला ऊर्जान्वित कर आणि सुरक्षा कर. ओके, तिथे मे बी मराठीत नाही, बोला, फक्त बोला, एकदम स्लोली करा. त्या चक्राला तुम्हाला उजव्या हाताने हील करायचं आहे. माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. आता काय करायचं आहे, हात बदला, उजवा हात खाली, डावा हात वर. आता इथल्या चक्राला हील करायचं आहे. अगेन क्लॉकवाईज हात फिरवा, हळूवार ऍफर्मेशन द्या, हे रेकी शक्ती माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा, माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. आता काय करायचं आहे, डाव्या हाताची मूठ घ्यायची, बांधायची आणि मांडीवर ठेवून द्या. डाव्या हाताची मूठ बांधून ठेवा. आता हात काय करा, क्राऊन चक्रावर न्या, डोक्यापासून थोडं वरती. आणि आता काय करायचं आहे, परत हात क्लॉकवाईज फिरवायचा आणि ऍफर्मेशन, माझ्या क्राऊन चक्राला ऊर्जान्वित कर, नाही, माझ्या 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर आणि सुरक्षा कर. हे रेकी शक्ती, हे रेकी एनर्जी माझ्या 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा, माझ्या 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. ओके, पुढे जाऊन तुम्हाला करायचं असेल तसं अंदाजे 21 वेळेस करायचं आहे. आता काय करायचं आहे, तुमचं नाभी चक्र, आपण आपल्या नाभी चक्रामध्ये हजारो एनर्जी सेंटर्स असतात, आपण सगळ्याशी कनेक्ट असतो. ओके, हात घ्या, तुमच्या नाभीच्या समोर ठेवा आणि त्याच्यावरती असा हात फिरवा गोल गोल, स्लोली स्लोली, आणि ऍफर्मेशन द्या, माझ्या नाभी चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या नाभी चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्रा, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्रा, माझ्या नाभी चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. आणि आता स्वतःला ऍफर्मेशन द्यायचं आहे, दोघी हात कप शेप मध्ये, हात हृदय चक्रासमोर, आणि ऍफर्मेशन द्यायचं आहे, माझ्या संपूर्ण शरीर आणि ओराला ऊर्जान्वित कर. बोला, माझ्या संपूर्ण ओरा आणि शरीराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. हे रेकी एनर्जी माझ्या संपूर्ण ओरा
आणि शरीराला ऊर्जान्वित कर सुरक्षित. ओके. आणि शेवटी काय बोलायचं आहे, सगळं झाल्यानंतर परत आभार प्रदर्शन. मी स्वतःची आभारी आहे, माता पित्यांची आभारी आहे, माझे गुरु आणि ईश्वराचे आभारी आहे. थँक्यू 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 सो मच. बस एवढं सोपं आहे. 1 to 3 प्रोसेस फक्त ऍक्टिव्हेशनला करायची आहे, किंवा भविष्यात तुम्ही दुसऱ्यांची हिलिंग कराल तेव्हाच करायचं आहे, अदरवाईज नाही. अदरवाईज फक्त रेकीला कॉल करायचा आहे. आता तुम्हाला प्रॅक्टिस होईल. आज पाणी चार्ज करायचं शिकवेल, उद्या पेंडुलम चार्ज करायचं शिकवेल. तुम्हाला एक आयडिया येईल. बिलकुल घाबरायचं नाही, कन्फ्युजन नाही, खूप सोपं आहे. आता ज्यांना आता बघायचं आहे, तर पाणी आता ट्राय करायचं आहे, तर 1 ग्लास पाणी घेऊन या. पाणी घेऊन या आणि आता आपण पाण्याला चार्ज करूया, पाण्याची चव बदलायचं शिकूया. ओके. तर 1 ग्लास पाणी घेऊन या, तुमच्या जवळ ठेवा आणि आता आपण प्रयोग प्रॅक्टिकल करून बघूया. ओके. चला, मी पण पाणी आणतो, तुम्ही पण आणा. ओके. चला, करून बघा प्रयोग. ज्यांना वाटत असेल हे काम करत नाही, मग नंतर परत मला शनिवारपर्यंत डिस्टर्ब करतात, सर शक्तिपात राहिला, शक्तिपात राहिला. आणि आयुष्यभर काम येणारी गोष्ट आहे. पाणी चार्ज करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जे अफर्मेशन पाहिजे, लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम आहे, पाण्याला मेमरी असते, पाण्यामध्ये एनर्जी असते. तर पुढे जाऊन तुम्हाला हवं ते मिळून द्यायला ही गोष्ट खूप कामा येईल. घरातल्या लोकांना हेल्दी ठेवायला खूप काम येईल. हा प्रयोग करून बघायचा आहे. चला, आणलं का पाणी? कुठलाही ग्लास घ्या, काचेचा, तांब्याचा, स्टीलचा, कुठलाही ग्लास चालतो, फक्त पाणी घ्यायचं आहे. ओके. चला, आणलं आहे. चला, बऱ्याच लोकांनी आणलं आहे. ओके. चलो आपण स्टार्ट करूया. ओके. आता काय करायचं आहे, रेकीला कॉल करणं खूप सोपं आहे. परत छोटीशी प्रार्थना आहे, उद्या पेंडुलम करतानाही समजून जाईल. चला, दोन्ही हात रब करा, दोन्ही हात रब करा. फक्त बोलायचं, मी स्वतःची आभारी आहे, स्वतःचा आभारी आहे, माता पिता, माझे सर्व गुरु आणि ईश्वराचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. दोन्ही तळवे आकाशाकडे. हे रेकी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित. हे रेकी एनर्जी माझ्या हातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित. ओके. जे ओल्ड स्टुडंट आहे, ज्यांनी ऑलरेडी शिकला आहे, पाण्यावर चोकुरे डायकेम्यो चोकुरे टाकायचं आहे. चोकुरे डायकेम्यो चोकुरे. बाकी नवीन स्टुडंट बघून घ्या काय करायचं. आता काय करायचं आहे तुम्हाला, आधी आता पाण्याची चव बदलायची आहे. तर आधी ना काय करायचं, तुम्ही काही बदलू शकतात. आता मी अफर्मेशन देईल की या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त होत आहे. तुम्हाला नारळ पाणी द्यायचं द्या, किंवा एखाद्या मठात गेले होते त्याची चव आठवते, त्याचं अफर्मेशन द्या, जसं हवं तसं. आता रेकी देताना कधीही उजव्या हाताने दिली तर उत्तम आहे, कारण हा हात गिव्हर असतो आणि हात रिसिव्हर असतो. तर ग्लास डाव्या हातामध्ये पकडा. हवं तर पाणी पिऊन बघा, आता त्याची चव कशी आहे, म्हणजे तुम्हाला एक फरक जाणवेल, आता कशी आणि नंतर बदलले की नाही. तर थोडस 1 घोट पाणी पिऊ शकतात. ओके. ओके. आता काय करायचं आहे, ग्लास डाव्या हातात पकडा, उजवा हात पाण्या ग्लासच्या थोड्यावर, आणि एकदम हळुवारपणे अफर्मेशन द्यायचं, एकदम जोरात नाही. तुमची एनर्जी त्याच्यात गेली पाहिजे. आता मी देणार आहे अफर्मेशन, ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त होत आहे. तुम्ही काही द्या, जी चव पाहिजे ते सांगा, काही फरक पडत नाही. चला स्टार्ट करूया. ह्या पाण्याला एकदम हळू मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली. एकदम हळू, माझा हात बघा, तुम्ही खूप फास्ट करत आहे, स्लो करा. ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली. बघा, फोकस करा त्या पाण्याकडे बघा, एक मॅग्नेटिक फील्ड तयार होऊन जाते. एकदम स्लोली
सुनंदा मॅम अजून हळू करा बरं. लक्ष द्या पाण्याकडे. ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली आहे. ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली आहे. आणि शेवटी काय बोलायचं आहे? हे ईश्वरा असंच होऊ दे, असंच होऊ दे, असंच होऊ दे. करणार तोच आहे. शेवटी बोलायचं हे ईश्वरा असंच होऊ दे, असंच होऊ दे, असंच होऊ दे. चल ठीक. आता ट्राय करा. जेही तुम्ही अफर्मेशन दिलं पाणी पिऊन बघा, तुम्हाला काही बदल जाणवला का नाही मला तसं सांगा. ओके. चला एक पिऊन घ्या आणि मला आता कमेंट मध्ये सांगा काही जाणवलं काही नाही जाणवलं. तुम्ही काय अफर्मेशन दिलं होतं एक्सप्लेन करू शकता. चला. कुणाला काही बोलायचं आहे किंवा मेसेज मध्ये सांगितलं तरी चालेल. चला सेम लागले तीर्थासारखी. चला कॉंग्रॅच्युलेशन्स. हा काय बोलायचंय मिनल मॅम तुम्हाला? हँड रेज आहे. गोड लागलं. ओके. काय अफर्मेशन दिलं होतं? चला काही ना सगळ्यांना नाही जाणवणार. ओके. प्रत्येकाच्या ऊर्जा पातळीवर डिपेंड करतं ते. ओके. चला तुलसी का स्वाद. चलो व्हेरी नाईस. कॉंग्रॅच्युलेशन. तुळशीचा स्वाद लागला सर. व्हेरी नाईस. व्हेरी. चला चांगलं अफर्मेशन दिलं. शिल्पा मॅम काही बोलायचं आहे का? चला अनुश्री मॅमला स्वीट टेस्ट. नाही तुम्ही हँड रेज केला होता ना, नसेल बोलता हँड डाऊन करून घ्या. चला व्हेरी नाईस. तर बघा नक्की काम करतं. तुम्हाला कुठलीही गोष्ट काहींना नाही जाणवणार, असं शक्य नाही सगळ्यांनाच जाणवेल. ओके. प्रत्येकाच्या ऊर्जा पातळीवर ते डिपेंड करत असतं, पण प्रॅक्टिसने ते होऊनच जातं. आता बघा काही लोक याला काय बोलतात की चला तीर्थाची आली. व्हेरी नाईस. काही लोक काय बोलतात की याला अरे हा तर माइंड पॉवर आहे, आपण अफर्मेशन दिलं जसं काम केलं तसं नाही. माइंड पॉवर तर काम करतच, पण तुमच्याकडे आता आध्यात्मिक शक्ती देखील आहे. म्हणून क्लासचं नाव काय आहे? रेकी आणि माइंड पॉवर. दोघे तुम्हाला यूज करायचं आहे. मनाची शक्ती तर आहेच, पण आता तुमच्याकडे आध्यात्मिक देखील आहे. चला मंदिर तीर्थाची टेस्ट आली मॅडमला. चला व्हेरी नाईस. कॉंग्रॅच्युलेशन. तर बघा कोविड मध्ये देखील रेकी का पॉप्युलर झाली भारतामध्ये? कोविड मध्ये बरेचसे पेशंट असे चार्ज करून पाणी द्यायचे. तर तुम्हाला काय करायचं आहे? आता मला बघा जास्तीत जास्त बोलायला लागतं, लोकांना समजलं पाहिजे. मग मी काय अफर्मेशन देतो? सगळे माझ्याकडे सिम्बॉल आहेत, आता पुढे जाऊन तुमच्याकडे येतील. सिम्बॉल टाकून अफर्मेशन देतो की हे पाणी पिऊन माझं थ्रोट चक्र पूर्णपणे बॅलन्स होत आहे आणि मी शिकवलेलं माझ्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित ग्रहण होत आहे आणि जीवनामध्ये फायदा होत आहे, असं अफर्मेशन देतो थ्रोट चक्र बॅलन्सिंगला. आता तुम्हाला जर मुलाचे शाळेत जातात, तुम्हाला वाटत असेल की नाही अभ्यासात हुशार, तर सकाळी त्याची वॉटर बॉटल पकडायची, झाकण उघडायचं, बॉटल हातात घ्यायची, अफर्मेशन द्यायचं हे पाणी पिऊन माझा मुलगा रियांश, फॉर एक्झाम्पल माझा मुलगा रियांश याच थर्ड आय चक्र पूर्णपणे बॅलन्स होत आहे आणि तो शिकवलेलं सगळं व्यवस्थित ग्रहण करत आहे. असं तुम्ही 2 ते 3 मिनिटं पाणी चार्ज करा, वॉटर बॉटल पॅक करा, देऊन टाक. ओके. एखादी घरातली व्यक्ती आजारी आहे, खूप आजारी आहे, तरी अफर्मेशन द्या हे पाणी पिऊन ह्या व्यक्तीला संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होत आहे. लगेच रिझल्ट येणार नाही, प्रॅक्टिसने करा. कुठल्याही गोष्टींना लगेच क्विक रिझल्ट यायला काही मॅजिक नाही. पेशन्स पाहिजे, ट्रस्ट महत्वाचा आहे. म्हणून मी पहिल्या दिवशी सांगितलं श्रीकृष्ण काय बोलले, येशू ख्रिस्त काय बोलले, भगवान बुद्ध काय बोलले, तर ट्रस्ट श्रद्धा देखील तेवढीच महत्वाची आहे. ओके. अंदाजे 21 वेळेस करा किंवा 2 ते 3 मिनिटं करा. बघा रेकी मी परत सांगतो, तुम्हाला प्रॅक्टिसने होईल. हातातून ऊर्जा वाहते, जेवढी गरज असेल तेवढी वाहते, नंतर ते ऑटोमॅटिक स्टॉप होऊन जाते. तरी तसं काही होत नसेल तुमच्या बरोबर तर मग 2 मिनिटं तरी करा. आणि गरजेचं नाहीये की हातामध्ये व्हायब्रेशन जाणवलेच पाहिजे. काही लोकांना फिजिकली तसा प्रॉब्लेम असतो, सेन्सेशन नाही जाणवत. याचा अर्थ असा होत नाही की रेकी तिथे नाहीये. जरी तुम्हाला व्हायब्रेशन्स नाही जाणवले तरीही प्रॅक्टिस कंटिन्यू
करायचं आहे, एनर्जीज तिथे असतात. ओके, कारण तसं त्या फिजिकल लेवलला त्या व्यक्तीला सेन्सेशन नाही जाणवत. ओके, काही लोकांना लवकर जाणवतात. आलं लक्षात? तर ह्या पद्धतीने मी तुम्हाला लास्ट डेला अन्न पण चार्ज करायचं शिकवेल. उद्या पेंडुलम. आता पेंडुलम डाउजिंग, उद्या आपण पेंडुलम डाउजिंग शिकणार आहे. खूप सुंदर आहे हा. उद्या पेंडुलम डाउजिंगने तुम्ही खूप हो नाही प्रश्नाचे उत्तर चार्ट्स देणार आहे वेगवेगळे. खूप सुंदर आहे. तुम्ही घरातील प्रत्येक एनर्जी, आता तुम्हाला कळालं एव्हरीथिंग इज एनर्जी. मग उद्या सांगेल बेडरूमची एनर्जी कशी, टॉयलेट बाथरूमची कशी, तुमच्या व्यक्तीची कशी, मित्राची कशी, बहिणीची कशी, सगळं शिकणार आहे. उद्या जादूगर बनायचं आहे. तर बघा पेंडुलम कसं असतं मी तुम्हाला सांगतो. स्क्रीनवर पण दाखवतो, नाही तर तुम्हाला थोडस हे होतं. तर बघा उद्या आपण हा विषय शिकणार आहे पेंडुलम डाउजिंग. आणि बेसिक खूप छान शिकवणार आहे. तो खूप चांगल्या लेवलचा आहे. नक्की मिस करू नका. तर पेंडुलम असं असतं, ज्यांच्याकडे असेल चांगली गोष्ट आहे. असं याचं असतं, कॉपर ब्रासचं असतं, क्रिस्टलचं असतं, ते आपण घ्यायची गरज नाही. सध्या तुम्हाला घ्यायची गरज नाही, शिकून घ्या. भविष्यात घेतलं तर काही प्रॉब्लेम नाही. आता ज्यांच्याकडे पेंडुलम नाही आहे त्यांनी काय करायचं आहे, त्यांनी हा एक अंगठी घरात सगळ्यांकडे असते, कुठलाही शिपची अंगठी घ्यायची आणि कुठलाही प्रकारचा दोरा घ्यायचा. आता समजा माझ्याकडे हा दोरा आहे, बस दोऱ्यामध्ये अंगठी टाकायची आणि झालं तुमचं पेंडुलम तयार. कारण पेंडुलम साठी फक्त शेप महत्वाचा आहे आणि तुमचे हे दोन बोट असतात. नंतरून खूप सुंदर काम करायला लागेल. तर उद्या येताना दोरा आणि अंगठी पाहिजे. एखाद्याकडे हनुमानाची गदा असते, अंगठी नसेल नट बोल्ट घ्या, दोरा लावा आणि काहीतरी ऍडजस्ट करा. पण खूप मजा येते, तुम्ही खूप छान एन्जॉय करतात. याच्यानंतर मी तुम्हाला काही पॉवरफुल सिम्बॉल शिकवणार आहे. पैशासाठी आहे, नातेसंबंधांसाठी आहे. काही सिम्बॉल्स मी जे रेकीचे नाही आहेत, पण एक ऍज अ गिफ्ट म्हणून मी तुम्हाला उद्या शिकवणार आहे. तर उद्याचं सेशन मिस करायचं नाही. ओके, आलं लक्षात? तर आता याच्याबद्दल काही प्रॉब्लेम आहे, आजच्या सेशन बद्दल काही अडचण आहे त्यांनी सांगा. ज्यांचा शक्तिपात राहिला आहे त्यांचा मी आता 11 वाजून 11:40 11:35 मी लिंक ओपन करेल. 11:40 ती शक्तिपाताची, त्याला जॉईन करा. पण तुमचा व्हिडिओ ऑन पाहिजे. ओके, 11:40 करून देईल. ओके, ज्यांचा सकाळी झाला आहे प्लीज परत शक्तिपात घ्यायला नका येऊ. ऑलरेडी झालेला असतो, मग काय होतं त्या ऊर्जेप्रती आपण अविश्वास दाखवतो, मग तसं बरं नाही. मग ट्रस्ट इश्यू कमी होऊन जातो. तर असं नका करू. विश्वास ठेवायचा गुरुवर, त्या एनर्जीवर. परत शक्तिपात नका घेऊ. परत ती लिंक ग्रुपवर टाकेल. ज्यांचा राहिलाय प्लीज त्यांनी जॉईन करायचं आहे. ओके, आता ज्यांचे ज्यांचे क्वेश्चन आन्सर आहे आजच्यासाठी उद्यासाठी सगळं आपण घेऊया. हा विद्या मॅम बोला. तर ते सुरुवातीचं जे चार्जिंगचं सांगितलंय ना, हाताने हा. चार्ज व्हायचं, ते सेंटेन्स परत सांगा. लिहून ठेवायचं. ते मी तुम्हाला, तुम्ही टेन्शन नका घेऊ. शेवटच्या दिवशी तर पूर्ण येणार आहे, नोट्स येणार आहे तुम्हाला, जसंच्या तसं लिहिलेलं येणार. ओके, आता सध्या हा सगळं येणार आहे. थोडं मी परत प्रॅक्टिस घेणार आहे शेवटच्या दिवशी, परत प्रॅक्टिस घ्यायची तुमची. इथून पुढे प्रॅक्टिस कशी करायची सगळं समजेल. त्याचं टेन्शन नका घेऊ, मी सगळं मराठीत देतो, व्यवस्थित असतं. चला, अजून कुणाला काही क्वेश्चन आन्सर असतील विचारा. आणि ज्यांचा राहिला आहे 11:40 जॉईन करायचं. ज्यांचा झाला प्लीज नका करू, त्या ऊर्जेचा डिसरिस्पेक्ट नका करू. ओके, संध्याकाळी शक्तिपात संध्याकाळच्या बॅच नंतर मी सांगेल. ओके, बॅच झाल्यानंतर एक सांगेल घ्यायचं. कदाचित मे बी आपण घेऊया बॅच झाल्यानंतर 10-1 वाजता आपण रात्री घेऊया. ओके, ठीक आहे. ओके, चला, थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन ज्यांचा ज्यांचा शक्तिपात झाला आहे लेवल 1चा. ओके, आणि पुढे जाऊन करायचंय 7 चक्रवारावर काम. अजून 2 दिवस आपली बाकी आहेत, तर उद्या खूप जास्त मजा येणार. ओके, चल. मुलांना दळकी देताना, पाण्यावर देताना मुलांना नाही बोलवायचे, तुम्ही गुपचूप करून द्यायचं. ओके, मी काय करायचं माहितीये का, सुरुवातीला सांगतो मी तुम्हाला. मी शिकलो होतो ना, मी माझं माझं पाण्याला काही चव द्यायचो आणि माझ्या पत्नीला सांगायचो किचन पाणी पिऊन बघ वेगळं लागतं का नाही. तर प्रत्येक वेळेस तिला वेगळी टेस्ट लागायची. ती बोलायची असं कसं होत आहे. तर तुम्ही अशी टेस्ट करू शकतात. ओके, खूप छान आहे, काही कुणाला सांगायची गरज नाही, तुम्ही तुमचं चार्ज करू शकतात. ओके,
छान काम करतो. ज्यांचा शक्तिपात राहिला आहे 11:40ला लिंक येईल. ओके, मी व्हॉट्सअप मेसेज करतो, त्याला जॉईन. चला, थँक्यू सो मच. मग उद्या तुम्ही पेंडुलमचं साहित्य घेऊन या आणि उद्या मी तुम्हाला पेंडुलम डाउजिंग शिकवेन. चला, सर्वांनी मला आज ऐकून घेतलं, सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सर. धन्यवाद, धन्यवाद.